नमस्कार विद्यार्थी मित्रो, वर्ष 2023 अराजपत्रित गट ब आणि गट क पदांसाठीचा नवीन परीक्षा पॅटर्न तुमच्या समोर आहे. परीक्षांच्या तारखा पण तुमच्या समोर आहेत. मुख्य परीक्षेचा नवीन सिलेबस पण आता आलेला आहे, तो पण तुमच्या समोर आहे. आज मी डिस्कस करणार आहे तुमच्याबरोबर अर्थशास्त्राचा हा नवीन नेमका सिलेबस काय आहे आणि आजपासून पूर्व आणि मुख्यसाठी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे. ती स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी मला आधी तारखा उचलायला लागतील. 30 एप्रिल 2023ला पूर्व परीक्षा आहे आणि गट ब आणि गट क पदांसाठी आता एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, ते त्यातलं PSI STI ASO आता अलग अलग होणार नाही. त्या सगळ्यांसाठी एकच मुख्य परीक्षा होणार आता गट ब पदांसाठी 2 सप्टेंबरला आणि गट क पदांसाठी एकच मुख्य परीक्षा होणार 9 सप्टेंबरला आणि 10वं जे पद आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, त्याची मुख्य परीक्षा 10 सप्टेंबरला वेगळी होणार. म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, त्याचा सिलेबस, त्याचा पॅटर्न पण आपल्या समोर आहे व आपल्याला आता ते टाइमलाईनमध्ये बसवू आपण आणि काय नेमका अभ्यास करायला पाहिजे. असं समजा की आज 1 डिसेंबर 2022 आहे आणि आज आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि 30 एप्रिल 2023ला पूर्व परीक्षा आहे. तर आजपासून पूर्व परीक्षेपर्यंत आपल्याकडे 5 महिने हातात आहेत. या 5 महिन्यांमध्ये काय अभ्यास केला पाहिजे, त्याचा सिलेबस आज नाही डिफाईन झालेला, तो आधीच डिफाईन झाला आहे. त्याच्यावर आधारित 4-5 परीक्षा पण होऊन गेलेल्या आहेत. गट क ची पण परीक्षा त्याच्यावर आधारित होऊन गेलेली आहे. मला वाटतं तो सिलेबस तुम्हाला आता चांगला ठाऊक झालेला आहे. आता आपल्याला त्याला रिफाईन करणं आवश्यक आहे आणि त्याला मुख्य परीक्षेच्या अशा काही मुद्द्यांची जोड देणं आवश्यक आहे, ज्याचा अभ्यास आत्ताच संपला पाहिजे. नंतर करून चालणार नाही, तो आत्ताच झाला पाहिजे. याचे 2 फायदे होतील. एक फायदा असा होईल की पूर्व परीक्षेनंतर आपल्याला मुख्य परीक्षेच्या सिलेबसचा लोड येणार नाही आणि दुसरा फायदा असा होईल की पूर्व परीक्षेकडे मुख्य परीक्षेचा अभ्यास झाल्यामुळे थोडासा आपला बघण्याचा जो व्ह्यू आहे ना, तो थोडासा ब्रॉड होऊन जाईल. त्यामुळे आत्ता काही मुद्दे आपल्याला मुख्यचे पण संपवायला पाहिजे आणि पूर्वचे तर संपवायलाच पाहिजे. मग ते कुठले संपवायला पाहिजे तेच मी आज तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. पूर्व परीक्षा 30 एप्रिलला आहे, मुख्य परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे. 2ला आहे, 9ला आहे आणि 10ला आहे. तर साधारणतः 4 महिने हा कालावधी आहे मुख्य परीक्षेसाठी आणि या 4 महिन्यामध्ये प्रॉपर कशाचा अभ्यास केला पाहिजे ते पण आपल्यासमोर आता डिफाईन झालेलं आहे. बस आपल्याला याच्यातले कॉमन पॉईंट शोधून आजच त्याचा अभ्यास या 5 महिन्यामध्ये संपवायचा आहे. तो कसा संपवायचा, काय केलं पाहिजे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. मी आता ते झूम करून व्यवस्थित मांडतो आणि त्यातले मुद्दे उचलण्याचा प्रयत्न करतो. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम वर मांडलाय, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खाली मांडलाय. आता गट ब आणि गट क असं पण वेगवेगळं करण्याची गरज नाही, कारण सगळाच सिलेबस आता सारखा झालेला आहे, अभ्यासाला आपल्याला सुलभ झालेला आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो त्यांनी उचलला ना, तो राज्यसेवा मुख्यचा पेपर 4चा जो सिलेबस होता, तो त्यातनं उचलून त्याचे मुद्दे त्यांनी आता याच्यामध्ये मांडलेले आहेत. तर तेच मुद्दे, तीच इंडेक्स त्यांनी त्याच्यातून उचललेली आहे. या इंडेक्सचा वापर करून आपल्याला नेमकं त्याच्यात कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि ते आता 5 महिन्यामध्ये त्याची स्ट्रॅटेजी काय असू शकते ते मी तुमच्याबरोबर बोलतोय. पहिला मुद्दा आपण उचलूया, काय कॉमन आहे, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं. मला वाटतं हा मुद्दा, हा स्टार्टअप मुद्दा आहे, जो आत्ताच आपण करून ठेवला तर पूर्वचा पण होऊन जाणार आहे आणि मुख्यचा पण तेवढा टॉपिक आपला होऊन जाणार आहे. काय करणं अपेक्षित आहे नेमकं याच्यामध्ये, ते एक 4-5 चित्र मी तुमच्याबरोबर शेअर करतो. मला वाटतं त्याचा अभ्यास केला की आपल्याला आपोआप कळेल की भारतीय अर्थव्यवस्था, त्याची लक्षणं आणि त्याच्यासमोरची नेमकी आव्हानं कोणती आहेत. पहिलं चित्र आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला हत्ती समजलं जातं. हा हत्ती वर चढतोय. एक अविकसित अर्थव्यवस्था होती, ती विकसनशील झाली आणि विकसित देशांच्या यादीमध्ये आता ती बसायला चाललेली आहे. 6व्या, 5व्या, 4थ्या क्रमांकापर्यंत GDPच्या बाबतीमध्ये आपण आता मार्गक्रमण करत चाललेलो आहोत. PPP क्रयशक्तीच्या आधारावर आपण 3री मोठी अर्थव्यवस्था बनत चाललेलो आहोत. हे भारतीय अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. गतिशील अर्थव्यवस्था आहोत आणि विकसित देशांच्या पंक्तीत बसण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. एवढंच नाही तर पहिल्या 100 श्रीमंतांच्या यादीमध्ये 9 भारतीय आता इन्क्लूड झालेले आहेत आणि गौतम अदानी हे मध्यंतरी तर 2ऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत. आता ते 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ही गतिशील अर्थव्यवस्था, याची लक्षणं आपल्याला शोधायची आहेत. पण एवढंच नाही तर इतरही काही स्ट्रायकिंग फीचर्स आपल्याला समजतात, जी चित्रांच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. इंडिया टू आउटरेस चायना ॲज वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलस इन 2023. एक अहवाल होता की 2024 मध्ये आपण चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकणार. आता असा अहवाल आला की 2023 मध्येच आपण मागे टाकणार आहे. आता नुकतंच 800 कोटी 15 नोव्हेंबरला 800 कोटी जगाची लोकसंख्या झाली आणि त्यातला जवळपास 150 कोटीचा वाटा भारताचाच आहे आणि भारत चीनला मागे टाकून आता सर्वाधिक वाटा असणारा देश असणार आहे. मग या गतिशील अर्थव्यवस्थेला लोकसंख्येने भाग दिला की आपलं दरडोई उत्पन्न कमी भरायला लागतं.
म्हणजे पहिल्या 10च्या यादीत आहेत आपण जीडीपीच्या बाबतीमध्ये. लोकसंख्येने भाग दिला की आपण 100च्या पुढे ढकललं जातो. अगदी 130, 140च्या पुढे ढकललं जातं. दरडोई उत्पन्न कमी भरतं आपलं. आणखी एक प्रॉब्लेम आहे की इंडिया हॅज द लार्जेस्ट चंक ऑफ ग्लोबल पुअर. म्हणजे जगात जेवढे गरीब राहतात तेवढे सर्वाधिक गरीब भारतामध्ये राहतात. मग हा पण प्रॉब्लेमच आहे आणखी. म्हणजे हे जी 4 चित्र मी तुमच्याबरोबर शेअर करतो ना, हाच सिलेबस आहे भारतीय अर्थव्यवस्था. याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणं दिसतात, भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती दिसते, भारतीय अर्थव्यवस्थेची अधोगती दिसते, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं पण दिसतात आणि हाच त्या शब्दांमध्ये अध्यारूत असणारा सिलेबस आहे. काय विचारलं जातं बघा, मला वाटतं मी प्रश्न जर दाखवले याच्यावर विचारले गेलेले, तर आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला कळेल की नेमका सिलेबसमध्ये आपल्याला काय वाचणं अपेक्षित आहे. STIMS 2021चा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती? लो पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न कमी आहे. बरोबर, लोकसंख्येने भाग दिला तर लोकसंख्याच एवढी आहे की एक डोकं किती कमवतो तर खूप कमी कमवतो. 1 लाखाच्या आत आपलं दरडोई उत्पन्न येऊन जातं. तर दरडोई उत्पन्न कमी आहे आपलं. लोकसंख्येचा प्रचंड दबाव आहे, हे वेगळं सांगायला नको. तंत्रज्ञानाचा प्रसार कमी आहे. तंत्रज्ञान कमी वापरतोय आपण, खूप कमी वापरतोय. आणि माल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, संपत्तीचं विकृत वितरण. म्हणजे श्रीमंतांच्या यादीत पण आपण अग्रेसर आहोत आणि गरिबांच्या यादीत पण आपण अग्रेसर आहोत. म्हणजे संपत्तीच्या बाबतीमध्ये खूप विकृत वितरण झालं आहे. श्रीमंत खूपच श्रीमंत आहेत आणि गरीब खूपच गरीब आहेत. तर हे भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. या अँगलने STIMS 2021ला प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे हा जो सिलेबसला दिलेला मुद्दा आहे ना, त्याला अगदी तंतोतंत लिंक होणारा हा प्रश्न आहे. आणखी एक प्रश्न शेअर करतो, जो खूप उत्तम प्रश्न मी समजतो. ASO मेन्स 2019ला विचारला गेलेला आहे. हे STIMS, ASO मेन्स आता तुम्ही जेव्हा मेन्सची परीक्षा द्याल तेव्हा कंबाईन मेन्स अशा हेडिंग खाली प्रश्न येणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मुख्य आव्हाने कोणती? कोणते कोणते चॅलेंजेस आपल्या समोर असतात? तर अल्प दरडोई उत्पन्न, आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे, उत्पन्नात विषमता आहे, अदानींचं चित्र तुम्हाला आठवत असेल आत्ताच्या स्लाइडवरचं, दारिद्र्य आहे आणि बेरोजगारीची समस्या सुद्धा आपल्या समोर आहे. ही मुख्य आव्हानं आहेत. यापैकी सर्व योग्य पर्याय 4 याच्यामधला निवडायचा होता. पण प्रश्न जर तुम्हाला समजले असतील तर ते 4 चित्रांचं महत्त्व पण तुम्हाला समजेल आणि सिलेबसमध्ये दिलेले ते मुद्दे आपण आत्ताच संपवले पाहिजेत, जे मुख्य परीक्षेसाठी नंतर परत वाचण्याची आवश्यकता नाही. ते आत्ताच संपवले आणि साधारणतः तुम्ही जे संदर्भ पुस्तक वाचत असाल त्याच्यातलं पहिल्या प्रकरणामध्येच हे मुद्दे दिलेले असतात. उदाहरणार्थ मी माझ्याच पुस्तकामध्ये पहिलं जे प्रकरण दिलेलं आहे ते आहे अर्थव्यवस्था, जग आणि भारत. त्याच्यामध्ये भारत ह्या विविध अर्थव्यवस्थांमध्ये कुठल्या क्रमांकावर बसतो आणि भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणं कोणती आहेत आणि त्याच्यासमोरची आव्हानं कोणती आहेत ते अगदी उत्तमरित्या मी त्या पहिल्या प्रकरणात दिलेलं आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे भारतीय अर्थव्यवस्था, मुख्य परीक्षेचा भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं. ही एवढी सगळी मुद्दे जर तुम्ही पहिलं प्रकरण वाचलं तर तुमचे मुद्दे तिथेच संपून जाणार आहेत. इकॉनॉमिक्सचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये मी जे माझे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, जो कोर्स लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये टॉपिक 1 मध्ये मी फीचर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी आणि इव्हन चॅलेंजेस इन इंडियन इकॉनॉमी त्याचा व्हिडिओ मी बनवून अपलोड केलेला आहे. या कोअर कोर्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं नसेल तरी पण हा पहिला टॉपिकवर आधारित व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि त्याच्यामध्ये मी जे लिंक करण्याचा प्रयत्न केला आहे तर ते एकदा जरूर बघा की एखादा टॉपिक सिलेबसमध्ये दिलेला टॉपिक पूर्वला, मुख्यला आणि त्याच्यावर आधारलेले मुद्दे कसे वाचले पाहिजेत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याच्यावरती कसे सोडवले पाहिजेत याचं उत्तम विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर एकदा जरूर तो व्हिडिओ बघा. तुम्ही ॲडमिशन घेतलं नसेल तरी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. या सिलेबसवर आधारित कुठल्या कुठल्या मुद्द्यांना तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहून टिक केलं पाहिजे की हा सिलेबसचा मुद्दा माझा झाला. तर पेपर 4 जुना राज्यसेवेचा जो सिलेबस आहे तो तुम्ही समोर ठेवला तरी चालेल किंवा माझ्या पुस्तकाची इंडेक्सच आहे त्या इंडेक्समध्ये दिलेले मुद्दे तुम्ही संपवले का? ते संपवले असतील तर मी आत्ता जे हायलाईट केलेले मुद्दे आहेत पूर्व आणि मुख्यचे तर ते तुमचा अभ्यास करून झाला हे समाधान तुम्हाला लागू शकतं. अर्थव्यवस्थेचा प्रकार, अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात समाजवादी, भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था. ते कोणी केलेले आहेत, भारत कोणत्या अवस्थेमध्ये बसतो हे याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे जर अर्थव्यवस्थेची लक्षणं शोधायची आहेत. उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था होती, आता ती भांडवलशाहीकडे झुकणारी अर्थव्यवस्था आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे आणि आपण एका चक्रव्यूहात अडकलेलो आहोत. ते भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं आव्हान आहे. तोच सिलेबस आपल्याला दिलेला आहे. विकास अवस्था, अर्थव्यवस्था ही विकसित असते, अविकसित असते किंवा विकसनशील असते. आपण कुठल्या अवस्थेत आहोत या व्याख्या कोणी कोणी केलेल्या आहेत या संबंधित तुम्ही माहिती गोळा केली आहे का? नसेल केली तर एकदा वाचा आणि माहिती गोळा करा. जनसांख्यिकी टिक करा. जनसांख्यिकी तुम्ही लोकसंख्येचे आकडे गोळा केलेले आहेत का?
भारतात तरुण लोकसंख्या किती आहे, त्या तरुण लोकसंख्येचे फायदे आणि तोटे, तिला उत्पादक बनवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याची बेसिक माहिती तुम्ही गोळा केली आहे का? क्षेत्रीय रचना, अर्थव्यवस्थेची आपण प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक अशी साधारणतः 3 क्षेत्र आपण काढत असतो, कृषी, उद्योग आणि सेवा. तर या क्षेत्रांचा जीडीपीमध्ये किती वाटा आहे आणि रोजगारात किती वाटा आहे, त्याची माहिती तुम्ही गोळा केलेली आहे का? नसेल केली तर एकदा ते नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये. उत्पन्नाचं वाटप कसं आहे, उदाहरणार्थ गिनी गुणांक आहे किंवा त्या संबंधित जी इतर माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ मी आता जे सांगितलं की सर्वाधिक श्रीमंत अदानी, म्हणजे सर्वाधिक श्रीमंत पण आपल्याकडे सापडतात, गरीब पण आपल्याकडे सापडतात. गिनी गुणांकाने हा फरक आपल्याला कसा ध्यानात येतो, या संबंधित उत्पन्नाचं वाटप कसं आहे, त्याची एक बेसिक तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स आणि बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. दारिद्र्य आणि बेरोजगारीची काय अवस्था आहे, जगात बेरोजगारी किती, आत्ता दारिद्र्य किती आहे, वर्ल्ड बँक कसं मोजतं आणि भारतात त्याची काय परिस्थिती आहे, याची प्राथमिक आकडे तुम्ही गोळा केले आहेत का? आणि उद्योग आणि व्यापार संबंधित काही निर्देशांक, उदाहरणार्थ ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स, अशा पद्धतीचे काही निर्देशांकांवर प्रश्न विचारले जातात. ती पण माहिती गोळा करून ठेवा. त्याच्यावर आधारित म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणं आपल्याला कळतात. ती इंडेक्सवरनं आपल्याला कळतं की भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नेमकं काय चॅलेंज आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये समजा व्यवसाय आपला तो जो काही व्यवसायपूरक इंडेक्समध्ये आपण जर मार खात असू, तर मग तो सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग आव्हान कळेल आपल्याला आणि त्याच्यावरच्या सुधारणा किंवा त्याच्यावरचे उपाय पण आपल्याला कळतील. एवढं सर्व करणं अपेक्षित आहे या मुद्द्यामध्ये. काय मुद्दा आहे? अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं. सिलेबसमध्ये पूर्व परीक्षेत दिलेला पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य आणि बेरोजगारी. आणि याला एक समावेशक शब्द आपल्याला मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये सापडतो, तो आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मला वाटतं आत्ताच आपण जर मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर आपोआप राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी आणि त्याच्याशी संबंधित काही बेसिक स्टार्टअप कन्सेप्ट्स पण आपल्या क्लिअर होतात. कुठल्या कुठल्या ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतो. ॲडम स्मिथ याला अर्थशास्त्राचा जनक म्हटलं जातं. वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक त्यानं लिहिलेलं होतं. पण त्याने साधारणतः जे काही अर्थशास्त्र मांडलेलं तर त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र असं त्याला म्हणायचं. म्हणजे साधारणतः एखाद्या स्थानिक बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा किती आहे. उदाहरणार्थ आमच्या जळगावमध्ये समजा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तिथे गहू विकायला आलेला आहे. तर गव्हाची मागणी किती आणि त्याचा पुरवठा किती याच्यावरनं त्या गव्हाचा रेट तिथे ठरणार आहे. मग मागणी किती, पुरवठा किती, त्याच्यावरनं चलनवाढ ठरते का किंवा त्याच्यावरनं किमती ठरतात का, असे स्थानिक नियम वापरून आपण स्थानिक आलेख जर काढत असू तर त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे की स्थानिक कंपन्या आणि तिथे काम करणारे मजूर, तर त्या कंपन्यांचं उत्पादन आणि त्या मजुरांचा पगार याचा काय सहसंबंध असतो, त्याचे आलेख वर जातात की खाली जातात, अशा संबंधितचे काही नियम, काही सिद्धांत जेव्हा अर्थतज्ञ मांडतात तेव्हा त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. पण हे आपण जेव्हा राष्ट्रस्तरावर लागू करण्याचा प्रयत्न करतो, जसं लागू केलं होतं जॉन मेनार्ड केन्सने. जेव्हा ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं, तेव्हा जॉन मेनार्ड केन्सला बृहत अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जनक असं म्हटलं जातं. जॉन मेनार्ड केन्सने काय केलेलं, हे सगळं राष्ट्रस्तरावर हे सगळे स्केल लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्यातल्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याचं, इंडिव्हिज्युअल उद्योगपतीचं किंवा इंडिव्हिज्युअल एखाद्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर, वकील किंवा शिक्षकाचं उत्पन्न मोजण्याच्या ऐवजी अख्ख्या अर्थव्यवस्थेच्या लोकसंख्येचंच उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे मग त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणायचं. मग अशा बृहत अशा स्केलवर म्हणजे लार्ज स्केलवर, मॅक्रो स्केलवर जेव्हा हे सगळे कॅल्क्युलेशन्स होतात तेव्हा त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे राष्ट्रस्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच होत असतं. म्हणजे नसत्या मजुरांचा पगार नाही, नसतं मजुरांचं उत्पन्न नाही, तर अर्थव्यवस्थेत असणाऱ्या सगळ्याच घटकांचं उत्पन्न मोजायचं. मग ते मोजत असताना आपल्याला जे उत्तर मिळतं ते उत्तर आहे राष्ट्रीय उत्पन्न. मग ज्यांचं उत्पन्न चांगलं नाहीये तर आणखी एक बाब आपल्याला अर्थव्यवस्थेत कळत जाते, दारिद्र्य. आणखी एक बाब कळत जाते की ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना कामच मिळालं नाही, मग आपल्याला बेरोजगारी कळत जाते. असं पण कळत जातं की उत्पन्नाला आपल्याला आणखी शिक्षण, आरोग्य हे पण आयाम आहेत, हे पण कळत जातं आणि मग विकासाकडे आपण जात जातो. मग विकास झालेला आहे का हे पण आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये एक सामायिक चलन जे आहे त्या चलनाचा अभ्यास करणं, त्या चलनाची वाढ अभ्यासणं, त्यासाठी असणाऱ्या रिझर्व्ह बँक आणि बँकिंग यंत्रणेचा अभ्यास करणं, सरकारी जमा आणि सरकारी खर्च जे अखिल भारतीय स्तरावर होत असतं ते, भारत अख्खा काय आयात करतो आणि काय निर्यात करतो या सर्वांचं म्हणजे परकीय व्यापारापर्यंत
राष्ट्रीय उत्पन्नापासून परकीय व्यापारापर्यंत या सर्व घटकांचा अभ्यास आपण अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये करतो त्याला बृहत अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मग आपल्याला त्या समग्र अर्थशास्त्र या संकल्पनेमध्ये एवढे सर्व मुद्दे अभ्यासणं क्रमप्राप्त आहे. त्यातनं आपण राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी हे 3 मुद्दे जे आत्ताच करून ठेवले तर ते पूर्व परीक्षेला पण कामात येतील, मुख्य परीक्षेला पण कामात येतील. पण त्याच्या खालचे जे मुद्दे आहेत ना, जे मुद्दे विकास, चलन आणि चलनवाढ या 3 मुद्द्यांमध्ये येतात. विकास म्हणजे ज्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारख्या इंडेक्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. चलन ज्याच्यामध्ये रुपया या चलनाशी संबंधित कन्सेप्ट आहेत. पैसा आणि म्हणजे काय आणि चलन म्हणजे काय. आणि चलनवाढ जी अख्ख्या अर्थशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. तुम्हाला चलनवाढ कळालं नसेल तर तुम्हाला बँकिंगचा अभ्यास करण्याचा अधिकारच नाहीये. चलनवाढ कळायला पाहिजे तरच रिझर्व्ह बँक कळणार आहे. तर चलनवाढ म्हणजे काय, एवढ्या बेसिक स्टार्टअप कन्सेप्ट्स आपल्याला कळाल्या की आपल्याला पुढे जाता येतं. त्यामुळे मला असं वाटतं की बृहत अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र, समग्र लक्षी अर्थशास्त्र या संकल्पनेमध्ये एवढ्या मुद्द्यांचा अभ्यास हा आताच झाला पाहिजे. मग त्याच्यात कोणते कोणते मुद्दे येतात ते आपण चर्चा करू. नेमकं मॅक्रो आणि मायक्रोचा अर्थ काय होतो तो MPSC मेन्स 2021च्या अलीकडच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नावरनं आपल्याला नेमका अंदाज येईल. खाजगी वित्त ही टिंबटिंब अर्थशास्त्राची बाब आहे आणि सार्वजनिक वित्त ही टिंबटिंब अर्थशास्त्राची संबंधित आहे. सूक्ष्म की स्थूल, स्थूल की सूक्ष्म, पर्यावरणीय की भौगोलिक आणि आंतरराष्ट्रीय की विभागीय. याचं उत्तर सरळ आहे. खाजगी वित्त म्हणजे माझं जे प्रायव्हेट फायनान्स आहे, म्हणजे माझं वर्षभराचं उत्पन्न किती आणि माझं वर्षभराचा खर्च किती आणि ते अपुरं पडत असेल तर मला कर्ज घ्यावं लागत असेल तर याचा अभ्यास जिथं होणार आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणायचं. आणि अख्ख्या भारत सरकारचं उत्पन्न किती आणि भारत सरकारचा खर्च किती आणि भारत सरकारला किती कर्ज घ्यायला लागतंय याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये आपण करतो त्याला सार्वजनिक वित्त म्हणतो, पब्लिक फायनान्स म्हणतो. म्हणजे अखिल भारतीय स्तर झाला मग त्याला मॅक्रो म्हणायचं. मग मायक्रो आणि मॅक्रो असा शब्द असे उत्तरं मिळतात. ए ऑप्शन आपल्याला 4थ्यात सापडतं. योग्य पर्याय 4 आहे. सिलेबसमध्ये दिलेला समग्र लक्षी अर्थशास्त्र याचा अर्थ काय होतो तो अर्थ उत्तम समजून सांगणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न वाचला की त्याचा अर्थ आपल्याला समजून जाणार. मग त्या सिलेबसच्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय काय शिकणं अपेक्षित आहे तर परत तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, विकास, चलन आणि चलनवाढ या बेसिक स्टार्टअप कन्सेप्ट्स आपल्याला माहीत पाहिजे. त्या कन्सेप्ट्स आपण क्लिअर केल्या तरच आपण अर्थशास्त्राच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे बँकिंगमध्ये शिरू शकतो. मग या मुद्द्यांचा अभ्यास तुम्ही केला का ते चेक करा आणि ते या पहिल्या 5 महिन्यामध्येच त्याचा अभ्यास केला पाहिजे. उदाहरणार्थ पहिलं उचलू आपण राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDPची व्याख्या काय होते. GDPच्या 3 वेगवेगळ्या प्रकारची सूत्र कोणती आहेत ती नोट डाऊन करून ठेवा. GDPच्या 3 प्रकारच्या 3 सूत्रांवरनं 3 व्याख्या बनतात ते करून ठेवा. उदाहरणार्थ वस्तू त्या पण अंतिम, सेवा त्या पण अंतिम. या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य ज्याला व्हॅल्यू म्हणतो त्याच्यावरनं आपण GDP कॅल्क्युलेट करत असतो. GDP हे एखाद्या अर्थव्यवस्थेचं उत्पादन किंवा आउटपुट मोजण्याचं एक मेजर आहे. ते आपण जर पिरियॉडिक करत राहिलो म्हणजे 2021-22चं 2022-23चं करत राहिलो तर आपल्याला कम्पेअर करता येतं की एखाद्या देशाचं आउटपुट हा वाढतोय की कमी होतोय. त्यावरनं आपल्याला एखाद्या देशाचं इकॉनॉमिक परफॉर्मन्स कळतो. GDPचं महत्त्व काय आहे त्या स्तरावरनं आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध अर्थव्यवस्था कशा तुलनात्मक बघू शकतो याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. काय पद्धतीचे प्रश्न याच्यावर विचारले गेलेले काही नमुना दाखल घेऊया आपण. STI पूर्व 2016ला प्रश्न विचारला गेला होता की GDPचा अर्थ काय आहे. व्हॉट डू यू मीन बाय GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मधनं तुम्हाला काय समजतं. तर आपल्याला समजतं एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. आणखी पाहिजे होतं तिथं मूल्य की एखाद्या देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य याला GDP म्हटलं जातं. हा C ऑप्शन याच्यातला निवडायचा होता 3. मी प्रश्न सोडवून सांगत नाही तुम्हाला, मला तुम्हाला सांगायचं आहे की या सिलेबसच्या मुद्द्यावर एक्झॅक्ट काय प्रश्न विचारले जातात. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं किंवा मॅक्रो इकॉनॉमिकचा हा घटक म्हटला तर त्याच्यावर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न एवढंच नाही तर राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देणारे जी 3 क्षेत्र आहेत उदाहरणार्थ कृषी, उद्योग आणि सेवा त्यांचा वाटा किती आहे. आता त्याच्यात आपल्याला दिसतंय की सेवांचा वाटा जास्त आहे. 50% पेक्षा GDP मध्ये सेवांचा वाटा जास्त आहे, इंडस्ट्रीचा कमी आहे आणि कृषी क्षेत्राचा कमी आहे. पण त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या किती आहे
ते उत्तम दर्शवणारं हे कार्टून चित्र कोणी रेखाटलं मला माहित नाही. ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्राचा वाटा कमी आहे उत्पन्नामध्ये, पण त्याच्यावर एवढे सारे अवलंबून आहेत त्याच्यावर. आणि सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक, त्याच्यावर एवढेच अवलंबून आहेत. म्हणजे एक 10 वर्षांनी हे दोन किती श्रीमंत होतील बघा, आणि हे गरीब ते गरीबच राहतील. याचा सहसंबंध काय आहे? मग त्याच्यासाठी सरकारला काय करायला लागतं? हे राष्ट्रीय उत्पन्नाची आपण जेव्हा क्षेत्रीय रचना विचार करतो, त्याचा अभ्यास करतो, तर त्याच्यावरनं आपल्याला याचे काही आकडे आणि त्याचं विश्लेषणात्मक मुद्दे आपल्याला समजतात. हे तुम्ही केलं आहे का? नसेल केलं तर या पहिल्या 5 महिन्यामध्ये याचाच अभ्यास करून संपवायचा आहे. कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारलेत आयोगाने? एएसओ मेन्स 2019चा प्रश्न आपण बघूया. 2011-12 या वर्षी 2004-5 याला जर बेस इयर आपण मानलं तर तृतीय क्षेत्राचा शेकडा हिस्सा किती आहे? म्हणजे सेवा क्षेत्र, जो शेवटचा कॉलम होता, सेवा क्षेत्र शेवटच्या याच्यामध्ये सर्व्हिसेस सेक्टर, त्याचा वाटा किती आहे? तर साधारणतः 50% पेक्षा जास्त आहे. म्हणजे काही खूप जास्त बारीक पाठ न करता आपल्याला 57.42% हे योग्य ऑप्शन निवडता येतं. हां, खूप सूक्ष्म दिलं असेल तर मग थोडं आणखी काही टेक्निक्स वापरायला लागतील. त्या टेक्निक्सवर आज आपण बोलत नाही. आपण बोलतोय आज की कुठल्या पद्धतीच्या कुठले धाटणीचे प्रश्न त्या मुद्द्यावर विचारले जातात. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं तर त्या मॅक्रो इकॉनॉमिकच्या या घटकावर या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पुढचा मुद्दा आहे दारिद्र्य, पॉवर्टी. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, गरीब अधिक गरीब होत आहेत. तर श्रीमंत आणि गरिबांमधली दरी मोजण्याचा जो निर्देशांक आहे, तो गिनी गुणांक, त्यांना आपल्याला सापेक्ष दारिद्र्य कळतं. आपल्याला विचारलं जातं परीक्षांना आणखी एक दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, ज्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी मोजायचं, की दारिद्र्य रेषा काढायची आणि दारिद्र्य रेषेच्या खाली किती लोक आहेत ते मोजायचं. मग त्या संबंधित दारिद्र्याच्या आकड्यांचं विश्लेषण करणारे मी काही व्हिडिओज पण अपलोड केले आहेत बार्टीवर, किंवा त्याच्या संबंधित नोट्स पण अपलोड केलेले आहेत. आणि परंपरागत त्याच्या प्रश्नांचा आवाका तुम्हाला कळाला असेल तर ते प्रश्न आपले हमखास त्याची उत्तर आपले बरोबर येतात. कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत? काही पूर्व परीक्षेचे घेऊया. उदाहरणार्थ कंबाईन पूर्व 2020ला प्रश्न विचारला की तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये किती दारिद्र्य होतं? 21.9% हे तोंडपाठ झालं असेल तुमचं आतापर्यंत. कंबाईन पूर्व परीक्षेला विचारला गेला प्रश्न आहे. कितीतरी परीक्षा म्हणजे 21.9 चांगल्या 21 परीक्षांना हा प्रश्न विचारला गेला की तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये किती दारिद्र्य होतं? किंवा आता त्यांनी सपाटा लावलेला रंगराजन समिती काय सांगत होती? उदाहरणार्थ STIMS 2020ला प्रश्न होता, रंगराजन समितीनुसार 2011-12 मध्ये जी पॉवर्टी लाईन होती ती किती होती? तर ₹32 आणि ₹47. ₹32 जी ग्रामीण भागासाठी आणि ₹47 जी शहरी भागासाठी होती. हा प्रश्न आता गेल्या 2-3 प्रश्नपत्रिकांना रिपीट झालेला आहे. म्हणजे दारिद्र्य हा जर पूर्व परीक्षेचा टॉपिक बघितला किंवा तोच समग्र लक्षी या पॅटर्न खाली जर आपण मेन्सला बघितला तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, जो सिलेबस आपण आत्ताच संपवला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट. जर एखादा देशामध्ये GDP फिरत असेल, उत्पन्न चांगलं येत असेल, तर एखादी गतिशील अर्थव्यवस्था रोजगार पण निर्माण करते. पण आपलं असं झालेलं आहे की आपली ग्रोथ ही जॉबलेस ग्रोथ आहे. जॉबलेस म्हणजे आपली ग्रोथ होते की गरगर फिरतंय सगळं, पण त्यातनं एखाद्याला जॉब मिळणार. म्हणजे एवढे लोक काम मागतात, एखाद्याला जॉब मिळणार. जॉबलेस ग्रोथ आहे. मग ही बेरोजगारी काय आहे? बेरोजगारी कशी मोजली जाते? त्याचे कुठल्या कन्सेप्ट्स आहेत? त्याचे कुठले प्रकार आहेत? या संबंधित आपल्याला पूर्व परीक्षेतच सिलेबस डिफाईन झालेला आहे. त्याच्यावर मुख्य परीक्षेत पण प्रश्न विचारलेत. काही उदाहरणं घेऊया आपण. STI पूर्व 2016ला प्रश्न विचारलेला आहे. शेती क्षेत्रातील अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते. डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट बघायला मिळते. येस, की शेतीमध्ये जी लोक कामं करतात तर ॲक्च्युअल ती बेरोजगार आहेत. उदाहरणार्थ 1 एकर शेतामध्ये 5 भाऊ काम करतात, तर त्यातले 4 भाऊ काढून पण टाकले ना तरी त्या शेताचं उत्पादकता तेवढीच राहणार आहे. म्हणजे वरवर बघता आपल्याला असं दिसतं की 5 भावांना काम मिळालंय, पण ॲक्च्युअल त्यातल्या 4 भावांना काढून टाकलं तरी ते तसंच राहणार आहे. तर 4 भाऊ हे वरवर बघता रोजगारी दिसत असले तरी आतमध्ये बघितलं आपण चांगलं तर ते बेरोजगार आहेत. अशांना छुपे बेरोजगार म्हणतात, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट. तर ते बघायला मिळतं आपल्याला. गेल्या काही दशकामध्ये औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. बरोबर आहे, औद्योगिक क्षेत्रामधली बेरोजगारी कमी झालेली, कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण होत असतो. तर ही दोन्ही विधानं बरोबर होती. A आणि B विधानं बरोबर आहेत, असा हा साधारणतः विचारला गेला प्रश्न होता. किंवा गट क चा पण हाच सिलेबस आहे ना, तर गट क पूर्व परीक्षा 2021ला प्रश्न विचारला गेला होता की अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? तर ती टेक्निकल तांत्रिक पद्धतीची किंवा यांत्रिक बेरोजगारी असं पण त्याला म्हटलं जातं. यांत्रिक किंवा तांत्रिक
टेक्निकल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. टेक्निकल हा प्रॉपर आणखी वर्ड आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान जर वापरलं म्हणजे एखादा उद्योग आहे तिथे काहीतरी असं समजूया की एखादी कार असेंबल होते आणि तिथे लोक काम करत होते आणि उद्या तिथे रोबोटिक आर्म आणले त्यांनी आणि रोबोटिकने ते कार असेंबल व्हायला लागली तर लोक बेरोजगार होतील ना. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अशी जी बेरोजगारी निर्माण होईल त्याला तांत्रिक म्हणायचं, टेक्निकल म्हणायचं. किंवा मेन्सला कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत. भारतीय अर्थव्यवस्थेत छुप्या बेरोजगारीचा हा प्रश्न कुठे सापडतो आपल्याला? डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे आता सांगितलं की 5 पैकी 4 भाऊ जे आहेत ते बेरोजगार आहेत. तर अशा पद्धतीची बेरोजगारी आपल्याला कुठे सापडणार आहे जास्त? तर शेतामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सापडणार आहे. तर पहिलं उत्तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स या घटकाचा आपण अभ्यास करत गेलो तर तिन्ही सापडतात. राष्ट्रीय उत्पन्न पण, दारिद्र्य पण आणि बेरोजगारी पण, जे पूर्व परीक्षेसाठी ऑलरेडी डिफाईन आहेत. तर ते त्याच्यावर मुख्य परीक्षेला पण या अँगलने प्रश्न विचारले जातात. ते जर व्यवस्थित आताच तोंडपाठ करून ठेवले, कन्सेप्ट आताच क्लिअर करून ठेवल्या तर दोन्ही परीक्षांना आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आणखी 3 मुद्दे जे सिलेबसमध्ये दिलेले नाहीयेत पण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतात आणि त्याच्यावर पूर्वला सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत. असे 3 मुद्दे ॲड करून ठेवा ज्याचा सिलेबसमध्ये उल्लेख नाहीये पण ते करणं क्रमप्राप्त आहे. पहिला शब्द आहे विकास, डेव्हलपमेंट. आपलं उत्पन्नच वाढून उपयोग नाहीये. आपला विकास करायचा असेल तर आपलं आरोग्य आणि शिक्षण पण वाढलं पाहिजे. म्हणजे नुसतं उत्पन्न वाढून चालणार नाही. खरं विकसित त्याला म्हणायला पाहिजे, ज्याचं चांगलं उत्पन्न आहे, ज्याचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, ज्याचं चांगलं आरोग्य आहे. मग आपण एका वेगळ्या डायमेन्शनकडे जातो, ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हटलं जातं आणि तो सिलेबसमधला आपला दिलेला मुद्दा आहे. STI मेन्स 2017ला विचारला गेला प्रश्न आहे. खरा तर विकास असा शब्दच नाही सिलेबसमध्ये दिलेला. जुन्या STI मेन्सला पण नव्हता ना सिलेबसला. मग त्याच्यावर का प्रश्न विचारला गेला? तो मॅक्रो इकॉनॉमिक या हेडिंग खाली STI मेन्सला, राज्यसेवा मेन्सला जुन्या पेपर 4ला विचारला गेलेला आहे. तर ते जसंच्या तसं रिपीट होणार आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे आणि तो आताच जर करून घेतला, आताचे रिसेंट अहवाल मानव विकास निर्देशांक भारताचा किती क्रमांक होता, किती होता याच्या संबंधित बेसिक आकडे आपण आत्ताच काढून ठेवणं आवश्यक आहे. मानवी विकास निर्देशांक विकासासंबंधी खालील सरासरी मूलभूत बाबी निर्देशकाचे मोजमाप करण्यासाठी विचारात घेतो. काय विचारात घेतो? एक तर आरोग्य, आरोग्यासाठी आपण आयुर्मान विचारात घेतो. दुसरं शिक्षण, शिक्षणासाठी आपण साक्षरतेवर आधारित ज्ञान विचारात घेत होतो आणि उत्पन्न यासाठी राहणीमानाचा चांगला दर्जा. कारण चांगले पैसे असतील तर मी चांगले कपडे घालेल आणि चांगलं राहणीमान माझं असेल. तर अ, ब, क सर्वच याच्यामध्ये ऑप्शन्स आपण निवडणं आवश्यक होतं. विकासावर या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढचा मुद्दा आहे चलन, पैसा. आपली अर्थव्यवस्था त्याचे कॅल्क्युलेशन्सच चलनावर आधारित आहेत. पूर्वी नाणे वापरत होतो आपण, नोटा वापरायला लागलो. आता डिजिटल चलन वापरायला लागलेलो आहोत. आता नुकतंच आपण डिजिटल रुपया आपण लॉन्च केलेला आहे. मग हे सिलेबसला दिलेले मुद्दे नाहीत ना. चलन हा जुन्या सिलेबसमध्ये STIला दिलेला प्रश्न शब्द होता पण तो आता सगळ्या परीक्षांना पूर्वला विचारला जाऊ शकतो, मुख्यला विचारला जाऊ शकतो. नुकतंच 1 नोव्हेंबर 2022ला रिझर्व्ह बँकेने पायलट तत्वावर पहिला डिजिटल रुपया लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, त्याला CBDC म्हटलं जातं, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. आणि एक 9 बँकांमध्ये होलसेल स्तरावर, म्हणजे अजून आपल्यासारख्या ग्राहकांपर्यंत आता आलेलं नाहीये. होलसेल स्तरावर म्हणजे पायलट आणि होलसेल स्तरावर म्हणजे बँक स्तरावर फक्त ते आता आलेलं आहे. 9 बँका, त्यातल्या स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC, येस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ICICI बँक यांच्यापर्यंत हे जाऊन पोहोचलेले. म्हणजे अशा इतर काही बँका, काही सेकंडरी मार्केट ट्रान्झॅक्शन यांच्यापर्यंत डिजिटल रुपया RBIने लॉन्च केलेला आहे प्रायोगिक स्तरावर 1 नोव्हेंबरला. आणि तशी घोषणा 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी केलेली पण होती. हे बेसिक करंटच्या अँगलने आणि चलन या मॅक्रो इकॉनॉमिकच्या घटकाच्या अंडर आताच करून ठेवायचे. ते मेन्ससाठी थांबायचं नाहीये, आताच त्याचा मुद्दा संपून टाकायचा आहे. STI पूर्व 2016ला प्रश्न विचारलेला आहे. पैशाची कार्य कोणती? 2M आणि 2S आपण परंपरागत पाठ करतो, जी मी माझ्या पुस्तकात आणि व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत. मीडियम ऑफ एक्सचेंज, मेजर ऑफ व्हॅल्यू, स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि स्टँडर्ड ऑफ डेफर्ड पेमेंट. 2M आणि 2S पाठ करून ठेवले, या प्रश्नाचं उत्तर देता येतील. पैशाचं कार्य हे सगळे आहेत वरील सर्व. करायचे आहेत पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी पुन्हा करायचे आहेत, जरी हा शब्द आपल्या सिलेबसला दिलेला नाहीये तरी. कारण इथनं बँकिंग सुरू होतं. हे आत्ताच कळलं तर आपल्याला पुढचे मुद्दे कळणार आहेत. आणि या मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये आणखी एक घटक आहे चलनवाढ. चलनवाढ, पैसा जर वाढला तर मागणी वाढते आणि मागणी वाढली की महागाई होते. माझ्या खिशात खूप पैसे आले तर मी शांत बसणार नाही ना, मी वस्तू घेत सुटणार आणि वस्तूंची मागणी वाढणार. मागणी वाढली की वस्तू महाग होतात.
महाग होणं याला इन्फ्लेशन म्हणतात. इन्फ्लेशन झालं ना की पैशाचं मूल्य कमी होतं. तो इन्फ्लेशन पैसाच खाऊन टाकतो. त्या संबंधित हे कार्टून मी मुद्दाम तुम्हाला दाखवलंय की चलनवाढ म्हणजे काय? चलनवाढ झाली तर काय करायला पाहिजे सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने, आणि चलन घट झाली की सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने काय केलं पाहिजे, चलनवाढीची कारणं काय आणि मी आता सांगितलं की उपाय काय आहेत, या सगळ्यांचं परफेक्ट लिंकिंग माहिती पाहिजे. ही सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे. मी सांगितलं की चलनवाढ माहीत नसेल तर बँकिंग शिकण्याचा आपल्याला अधिकार नाही. तर चलनवाढ ही बेसिक कन्सेप्ट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स मधली. उदाहरणार्थ असिस्टंट पूर्व 2015च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे नॅरो मनी म्हणजे काय. आपल्याला नॅरो मनी कळाला की मग चलनवाढ कळत जाते. याचं उत्तर आहे लोकांजवळील रोख रक्कम आणि मागणी ठेवी, याला नॅरो मनी असं म्हटलं जातं, ज्याला आपण M1 असं म्हणतो. M0, M1, M2, M3 काय आहे त्या कन्सेप्ट तुम्ही केल्या का? त्या आत्ताच केल्या पाहिजेत, त्या माहीत पाहिजे आत्ताच, तरच आपल्याला त्याच्यावर आधारित असणाऱ्या चलनवाढीची कन्सेप्ट कळेल. कारण M0, M1, M2, M3 कळाला की नंतर कळत जातं आपल्याला की M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P, मग MV इज इक्वल टू PT सारखी सूत्र आपल्याला कळत जातात आणि नंतर पुढच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत जातात. STM मेन्स 2020ला प्रश्न विचारले, तुटीचा अर्थभरणा केल्याचा परिणाम काय होतो? की सरकारने तूट ठेवली, सरकारने अपेक्षेपेक्षा जमेपेक्षा खर्च जास्त केला तर काय होणार? सरकारचा खर्च हे आपलं उत्पन्न असतं, आपल्या हातात पैसे येणार आणि आपण खर्च करत सुटणार. त्यानं काय होणार? प्राइसेस वाढणार, किमती वाढणार, किंमत वाढतं. योग्य पर्याय 1. मग तुटीचा अर्थभरणा, डेफिसिट फायनान्सिंग आणि त्यानं होणारी चलनवाढ, याचं लिंकिंग आपल्याला चलनवाढ या मुद्द्याचा अभ्यास केला तरच कळणार आहे आणि मग त्याचा आत्ताच अभ्यास करायचा आहे. मग चलनवाढ म्हणजे काय हे आपल्याला कळालं की आपल्याला जे बेसिक फ्रेमवर्क आहे इकॉनॉमिक्सचं ते आपलं क्लिअर होतं. तर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य आणि बेरोजगारी. मुख्य परीक्षेचा सर्वसमावेशक सिलेबस आहे समग्र लक्षी अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स. मी त्याचा अर्थ पण तुम्हाला समजून सांगितला. माझ्या पुस्तकातलं 2, 3, 4 आणि 5 प्रकरणं वाचली की तुमचे हे दोनही मुद्दे अगदी परफेक्ट संपून जाणार. 2, 3, 4, 5 प्रकरणं आहेत राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, विकास, पैसा, चलन आणि चलनवाढ. आणि माझा जो कोर कोर्स आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मी राज्यसेवा पेपर 4ला फोकस ठेवून याच्यावर व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओज संपवून हा सिलेबस ऑलरेडी संपवलेला आहे. तुम्हाला ते बघण्यासाठी आजच उपलब्ध आहेत. ग्रोथ इंडिकेटर्स, मनी अँड करन्सी, इन्फ्लेशन, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारखे डेव्हलपमेंट इंडिकेटर्स, असे टॉपिक 2, 3, 4, 44, 45, 46 असे टॉपिक मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. हे संपून झाले की तुमचा या 5 महिन्यांचा अभ्यास आताच संपू शकणार आहे. काय दिलेले मी इंडेक्स, माझ्या पुस्तकाचे इंडेक्स सांगतो. ही इंडेक्स तुम्ही उतरवून जरी घेतले का पेपरवर आणि तुमचे हे मुद्दे वाचून झाले का, ते वाचून झाले असतील तर तुमचे या 5 महिन्यांचा अभ्यास झालेला आहे असं समजा. व्हॉट इज जीडीपी? जीडीपी म्हणजे काय? जीडीपीची 3 व्याख्या, 3 सूत्र. जीडीपी हा जीडीपी डिफ्लेटरचा काय संबंध आहे, त्याचं बाजार मूल्यावर मोजलेला जीडीपी म्हणजे काय आणि फॅक्टर कॉस्टला मोजलेला जीडीपी म्हणजे काय, हे तुम्ही केलंय का? सेक्टोरल जीडीपी, कृषी, उद्योग आणि सेवांचा वाटा जीडीपी मध्ये किती आहे? जीडीपी नंतर जीएनपी, जीडीपी आणि जीएनपीत काय फरक आहे? एनएनपी, एनडीपी यासारख्या संकल्पना. दरडोई उत्पन्न आपण कसं काढतो? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय आणि काही शाश्वत उत्पन्नाचे निर्देशांक आहेत. व्यापार चक्र, तेजी मंदीचं चक्र, व्ही शेप कर्व कसा निर्माण झालेला, हे याची माहिती तुम्ही गोळा केली का? कारण त्याच्यावर आता प्रश्न विचारला गेला होता. तर व्यापार चक्रापर्यंतची माहिती मी राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणात दिलेली आहे आणि लेटेस्ट 2021-22 पर्यंतचे राष्ट्रीय उत्पन्नाचे आणि उत्पन्न जीडीपी ग्रोथ रेट पर्यंतचे आकडे मी त्याच्यामध्ये विश्लेषण करून दिलेले आहेत. तिसरं प्रकरण आहे दारिद्र्य, बेरोजगारी आणि विकास. त्याच्यामध्ये उपासमार म्हणजे काय, त्याच्यामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत कुठे बसतो, उत्पन्न दारिद्र्यामध्ये तेंडुलकर असू देत, लकडावाला असू देत, रंगराजन समितीचे सर्व आकडे दिलेले आहेत. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्यामध्ये एक नवीन मुद्दा ऍड मी केलेला आहे, तुम्ही पण करा. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स UNDP मोजत होतं, आता नीती आयोगाने पण मोजायला सुरुवात केलेली आहे. तो किती आहे, त्याच्यामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे ती पण माहिती गोळा करून ठेवा. वंचितता, बेरोजगारी हा सिलेबसला दिलेला प्रॉमिनंट मुद्दा आहे. बेरोजगारीचे प्रकार मी दिलेले आहेत, ते सगळे नोट डाऊन करून ठेवा, हायलाईट करून ठेवा. विकासाची निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारखे इंडेक्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता अलीकडे GII आणि GDI वर पण प्रश्न विचारले जातात, तर ते कम्पॅरेटिव्हली थोडेसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चौथा प्रकरण आहे पैसा आणि चलन. त्याच्यामध्ये मी पैसा दिलेला आहे. आभासी चलन म्हणजे काय, उदाहरणार्थ बिटकॉइन बद्दल थोडी बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे, कारण बिटकॉइनला
टक्कर देण्यासाठी आपण आपलं जे वैध चलन आहे त्याच्यामध्ये एक नवीन चलन आता ॲड केलेलं आहे, CBDC. मी आता जे सांगितलं ते. तर रुपया एक डिजिटल चलन आता रिझर्व्ह बँकेने लॉन्च केलेलं आहे. त्याच्याविषयी काही बेसिक माहिती गोळा करता आली तर ती गोळा करून ठेवा. विमुद्रीकरण, त्याच्या तारखा, त्याचे परिणाम या संबंधित काही बेसिक माहिती पण मी त्याच्यामध्ये देऊन ठेवलेली आहे. रतन-वतन जी काही समिती आहे त्या समितीने काय सांगितलेलं आहे, किंवा CBDCसाठी पण आपण एक समिती स्थापन केली होती, त्याच्या शिफारशी या प्रकरणात दिलेल्या आहेत, त्या आपण एकदा समराईज करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे चलनवाढ. पतनिर्मिती म्हणजे नेमकं काय? पैशाचा साठा, M0, M1, M2, M3 याच्यातला फरक, त्याचा तक्ता व्यवस्थित करून ठेवायचा आहे. पैशाची कार्य जी आधीच्या प्रकरणामध्ये केलेली ती इथे अप्लाय कसे होतात ते पण करून ठेवायचं. किमतीतील चढ उतारामध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स याची तुलनात्मक काही माहिती मी दिलेलीच आहे, पण ती एकदा नोट डाऊन करून ठेवा. किंमत निर्देशांकामध्ये चलनवाढीची कारणं, परिणाम आणि उपाय याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि अलीकडचे चलनवाढीचे काही आकडे जे थोडे कोविड काळामध्ये आपल्याला महत्त्वाचे ठरत होते, जमलं तर ते आकडे पण थोडेसे काढून ठेवा. यावर मॅक्रो इकॉनॉमिक्स या सदरामध्ये मेन्सला तर प्रश्न विचारलाच जाईल, पूर्वला कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला जाईल. उदाहरणार्थ, काय झालं तर चलनवाढ होईल आणि काय झालं तर चलन घट होईल. तर एवढा कार्यकारण भाव आणि त्याच्यावरचे उपाय आपल्याला जर व्यवस्थित माहिती असतील, एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी, कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी याचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे, किंवा डिअर मॉनिटरी पॉलिसी ज्या रिझर्व्ह बँकेच्या आहेत, किंवा हार्ड मॉनिटरी पॉलिसी याच्याशी संबंधित आपल्याला थोड्याशा काही कन्सेप्ट माहिती असतील तर आपल्याला उपाय पण त्याच्यावर प्रश्न विचारला तर त्याची उत्तर आपल्याला देता येतात. सिलेबसमध्ये पुढचा दिलेला मुद्दा आहे बँकिंग, आणि त्याला एक सर्वसमावेशक शब्द आपल्याला मुख्य परीक्षेच्या नवीन सिलेबसमध्ये सापडतो, वित्तीय क्षेत्र किंवा वित्तीय संस्था म्हणजे फायनान्शियल सेक्टर. इंडियन फायनान्शियल सेक्टर म्हणजे भारतीय वित्तीय बाजार. त्या वित्तीय बाजारामध्ये दोन प्रकारचे बाजार मोडतात, नाणे बाजार आणि भांडवली बाजार. नाणे बाजारामध्ये बँका येतात, भांडवली बाजारामध्ये गैर बँका येतात. मग त्यातला बँकिंगचा अभ्यास आपल्याला पूर्व परीक्षेला करणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये गैर बँकांवर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये. म्हणजे आपण एकूण सर्व वित्तीय क्षेत्राचा जर अभ्यास केला, फायनान्शियल सेक्टरचा अभ्यास केला, तर आपोआप बँकिंग या सदराचा अभ्यास आपला होऊन जाणार आहे. मग त्याच्यामध्ये काय काय अभ्यास करणं अपेक्षित आहे ते मुद्दे आपण शोधण्याचा प्रयत्न करू, की साधारण बँकेची कार्य कोणती आहेत, त्याच्यामध्ये एकतर ठेवी ठेवणे आणि कर्ज देणे आणि इतर संबंधित ठेवींचे प्रकार कोणते, कर्जांचे प्रकार कोणते, देणी देणं हा एक बँकांचं आधुनिक काम आहे. आणि देणी भागवताना पूर्वी आपण जसं चेक आणि DD वापरत होतो तसं आपण आता डिजिटल साधनं वापरतो. तर त्या संबंधित बँकांची साधारण कार्य कोणती, तर त्याच्यावर काही प्रश्न आपल्याला प्राथमिक स्तरावर विचारले गेलेले दिसतात. नाणे बाजारात जी काही साधनं वापरली जातात त्या साधनांवर, इन्स्ट्रुमेंट्सवर पण काही प्रश्न विचारले गेलेले दिसतात. बँकांवरचे प्रश्न हे मोस्टली कंबाईन पूर्व परीक्षांमध्ये आपल्याला चालू घडामोडींच्या अँगलने खूप जास्त विचारले गेलेले दिसतात. उदाहरणार्थ, बँक विलिनीकरण हा चालू घडामोडीचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अलीकडे बँकेने नवीन कोणतं साधन सुरू केलेलं आहे, NPCI कोणतं साधन सुरू केलेलं आहे, ऑस्ट्रेलियात कोणत्या बँकेने शाखा सुरू केलेली, कोणत्या बँकेला 100 वर्ष पूर्ण झाली. तर अशा पद्धतीने, किंवा कोणती बँक कोणत्या बँकेत हे विलिनीकरणाचा प्लॅन आहे, तर अशा पद्धतीने, किंवा नीती आयोगाने कोणत्या बँकांचं विलिनीकरण सुचवलेलं आहे. तर चालू घडामोडीच्या अँगलने बँकांवर आपल्याला बरेचसे प्रश्न कंबाईन परीक्षांना विचारले गेलेले दिसतात. बँकांच्या ज्या काही अडचणी आहेत, बँका सध्या संकटात आहेत. दोन मोठी संकटं आहेत. एक आहे NPAचं संकट, नॉन परफॉर्मिंग ॲसेटचं, आणि दुसरं जे संकट आहे ते आहे भांडवल पर्याप्ततेचं, म्हणजे कॅपिटल ॲडिक्वसी असं त्याला म्हणतात. तर बँकांशी संबंधित भांडवल पर्याप्तता आणि नॉन परफॉर्मिंग ॲसेट अशा पद्धतीचे जे काही कन्सेप्ट्स आहेत, लीड बँक स्कीम आहे, तर बँकांशी संबंधित ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या थोड्याशा प्राथमिक माहिती पाहिजे वर्गीकरणासह. म्हणजे नाणे बाजार, भांडवली बाजार आणि हे तर आलंच. जसं बँका आहेत तसं गैर बँक पण आहेत. उदाहरणार्थ, नाबार्ड सारख्या बँकांवर प्रश्न विचारले जातात, सहकारी बँकांवर प्रश्न विचारले जातात. नाबार्ड आता गैर बँक आहे, जी भांडवली बाजारात काम करते. तिला आत्ता 40 वर्ष पूर्ण झाली आणि 12 जुलै 1982ला स्थापन झाली आहे. 12 जुलै 2022ला 41वा स्थापना दिवस त्याचा साजरा झालेला. तर याच्यावर अशा चालू घडामोडीच्या अँगलने एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. नाबार्ड, तिची कार्य काय, त्याची स्थापनेची शिफारस कोणी केलेली, वगैरे वगैरे इतर अनेक मुद्दे त्याच्याशी संबंधित करून ठेवले पाहिजेत. काही प्रश्न घेऊया आपण, की काय पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. STI पूर्व 2016ला प्रश्न विचारला होता, की आपण बँकांचं वर्गीकरण, राष्ट्रीय बँक, परकीय बँक, राष्ट्रीयकृत बँक, परकीय बँक, खाजगी बँक, खाजगीमध्ये पण जुनी खाजगी आणि नवीन खाजगी अशा पद्धतीचं करतो. तर जर बँकांची काही उदाहरणं घेतली तर जोड्या लावा आपल्याला काय सापडतात, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. किंवा
प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक्स यांच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. MPSC मेन्स 2017ला असा प्रश्न होता. अशा पद्धतीचे प्रश्न STI मेन्सला खूप जास्त विचारले जात नव्हते, कारण बँकिंग असं काही वित्तीय संस्था असा काही पर्टिक्युलर शब्द खूप प्रॉमिनंटली वापरला गेला नव्हता. पण आता MPSC मेन्सचा सिलेबस STI मेन्सला म्हणजे आता कंबाईन मेन्सला जर आलेला आहे, तर वित्तीय संस्था या सदराखाली आपल्याला आता बँकिंगचे पण प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ रिजनल रुरल बँक्सवर प्रश्न विचारला आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांचे मुख्य उद्दिष्ट हे अल्पभूधारकांना पतपुरवठा करणे. जे काही अग्रक्रम क्षेत्र आहे त्यांच्यासाठीच प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन झालेल्या आहेत. रादर इतर बँका अग्रक्रम क्षेत्राला 40% कर्ज देणं अनिवार्य आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांना तर 75% कर्ज हे या अग्रक्रमाला द्यायला लागतं. या बँका मुळात शेड्यूल्ड सूचीबद्ध व्यापारी बँका आहेत. या बँका शेड्यूल बँका आहेत. शेड्यूल बँका कोणाला म्हणायचं, ज्यांचा 1934च्या रिझर्व्ह बँक कायद्यामध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये उल्लेख आहे. आता या ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका असतात त्या एखाद्या शेड्यूल सरकारी बँकेनेच पुरस्कृत केलेल्या असतात, त्यामुळे ते ऑलरेडी शेड्यूल बँकाच असतात. तर दोन्ही विधानं याच्यातली बरोबर आहेत. योग्य पर्याय 3 आपल्याला निवडणं आवश्यक आहे. PSA कंबाईन पूर्व 2022ला प्रश्न विचारला होता की कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केलेली आहे, की आपण जर मोठा चेक दिलेला आहे तो चेक खरंच आपण इश्यू केलेला आहे का, हे क्रॉस चेक करतं NPCI आपल्याकडनं. तर NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केलेली आहे. तर मी आत्ता सांगितलं तुम्हाला की करंटच्या अँगलने साधारणतः प्रश्न विचारले जातात. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवर प्रश्न विचारला. गट क ला प्रश्न विचारला. गट क पूर्व 2021ला बँकिंग या सदरामध्ये. आता खरं तर डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे DFI या बँक नाही आहेत, गैर बँका आहेत. म्हणजे गैर बँकांवर पण भांडवली बाजारावर पण प्रश्न विचारले जातात. सिडबी, नाबार्ड, NHB नॅशनल हाऊसिंग बँक यासारख्या संस्था किंवा आता नव्याने नॅव्हफिड नावाची DFI स्थापन झालेली आहे. तर या DFI या विकास वित्त संस्थांच्या स्थापना कशासाठी करण्यात आलेल्या असा साधारणतः प्रश्न आहे. तर कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी ते मदत करतात. तर कृषी क्षेत्रासाठी आपण नाबार्ड स्थापन केली. लघु उद्योगांसाठी आपण सिडबी स्थापन केलेली आहे किंवा सिडबीची उपसंस्था आहे मुद्रा, तर तिच्यावर पण कंबाईनला प्रश्न विचारले गेले होते. अशा पद्धतीच्या विकास वित्त संस्थांवर प्रश्न विचारले जातात बँकिंग या सदनामध्ये. आपण जर वित्तीय संस्था मुख्यचा मुद्दा करून ठेवला तर पूर्वचे पण प्रश्न आपले सुटणार आहेत. DICGC नावाची जी यंत्रणा आहे, PSA कंबाईन पूर्व 2022ला विचारला गेली. ही सुद्धा भांडवली बाजारात काम करणारी एक गैर कॉर्पोरेशन आहे, गैर बँक आहे, महामंडळ आहे. DICGC आपण बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवतो त्या ठेवींचा विमा बँका या DICGC कडे काढत असतात. त्या DICGC आणि त्याला एक पॅरलल असणारी एक ECGC नावाची यंत्रणा आहे. त्याच्यावर सुद्धा अलीकडे प्रश्न विचारला गेलेला आहे. तर काय करायचं याच्यामध्ये अभ्यास कशाचा करायचा आहे, तर पूर्व परीक्षेमध्ये बँकिंग हा मुद्दा आहे, मुख्य परीक्षेमध्ये वित्तीय संस्था हा मुद्दा आपल्याला किंवा वित्तीय यंत्रणा असा शब्द दिलेला आहे. तर हे दोन्ही करायचे आहेत आपल्याला पॅरलल. आत्ता या पहिल्या 5 महिन्यामध्ये ते संपवायचं आहे. भाग 1 मध्ये माझं 6वं प्रकरण मी दिलेलं आहे वित्तीय बाजार, आणि व्हिडिओ कोर्समध्ये मी 2 व्हिडिओ त्याच्या संबंधित व्हिडिओज जास्त आहेत त्या टॉपिक्समध्ये, पण 2 टॉपिक त्याच्यात मी दिलेले आहेत, इंडियन मनी मार्केट आणि इंडियन कॅपिटल मार्केट. तर याच्यामध्ये सर्व बँकिंग यंत्रणा आणि नाबार्ड, DICGC, ECGC सारख्या सर्व भांडवली यंत्रणा, गैर बँका, त्या सर्वांचं स्पष्टीकरण याच्यामध्ये मी दिलेलं आहे आणि वित्तीय बाजार या पुस्तकातल्या प्रकरणात पण दिलेलं आहे. तर काय वाचणं अपेक्षित आहे, टिक करा. तुम्ही नाणे बाजार म्हणजे काय हे केलेलं आहे का, नाणे बाजाराचं वर्गीकरण कसं केलं जातं, ते आधी व्यापारी बँका आणि सहकारी बँका कसं केलं जातं, सहकारी बँकांचं वर्गीकरण कसं आहे, उदाहरणार्थ दीर्घ मुदतीचं कसं आहे, लघु मुदतीचं कसं आहे, लघु मुदतीचं त्रिस्तरीय आहे, दीर्घ मुदतीचं द्विस्तरीय आहे, नागरी बँकांचं एकस्तरीय आहे, व्यापारी बँकांचं वर्गीकरण कसं परकीय आणि स्वदेशीमध्ये सरकारी आणि खाजगी केलं जातं. ते वर्गीकरण आपल्याला माहिती आहे. म्हणजे बँका स्टेट बँकेपासून विविध बँकांची जे वर्गीकरण आहे सूक्ष्म, आणखी ते बँकांची संख्या, त्या संबंधित आणखी राष्ट्रीयकृत बँकांचे जे विलिनीकरण अलीकडे होते ते माहिती पाहिजे. भांडवली बाजार याच्यामध्ये मी सांगितलं DICGC सारख्या यंत्रणा, DFI वेगवेगळ्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्यांची माहिती असणं आवश्यक आहे. आणि वित्तीय नियामक या सदरामध्ये SEBI, IRDA, PFRDA सारख्या ज्या यंत्रणा आहेत, SEBI जी भांडवली बाजाराचं नियमन करते, IRDA जी इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे, आणि PFRDA जी पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे. त्यांची रचना, त्यांच्याशी संबंधित नियम, त्यांची स्थापनेची शिफारस कोणी केलेली आहे,
तर एक 2-2, 3-3 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या फक्त. तेवढ्या जरी केलं आपलं तरी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडू शकतं. कारण वित्तीय क्षेत्र असा एक ब्रॉड पॉइंट आहे. तो पॉइंट आत्ताच करून ठेवला तर त्याच्याविषयी आपल्याला मुद्दे सापडतील. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही नवीन या बाबतीमध्ये घडतंय, नवीन प्रवाह, नवीन बँका, पेमेंट बँका आहेत किंवा नवीन मी आता सांगितलं ऑस्ट्रेलियात कोणी बँक शाखा स्थापन केली होती, स्टेट बँकेने स्थापन केलेली. या किंवा नवीन NPCIने एखादं प्रॉडक्ट लॉन्च केलं, तर त्या संबंधित चालू घडामोडीच्या अँगलने प्रश्न याच्याशी संबंधित विचारले जातात. तर ती चालू घडामोडीच्या अँगलने आणखी काही माहिती असेल तर ती पण गोळा करून ठेवा. सिलेबसमध्ये पुढे दिलेला मुद्दा आहे मुद्रानीती म्हणजे मॉनिटरी पॉलिसी किंवा मेन्समध्ये म्हटलेले मौद्रिक व वित्तीय क्षेत्र म्हणजे मॉनिटरी सेक्टर. थोडक्यामध्ये रिझर्व्ह बँकची रचना, रिझर्व्ह बँकेची कार्य आणि रिझर्व्ह बँकेचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मौद्रिक धोरण, चलनविषयक धोरण. त्या चलनविषयक धोरणाचा उद्देश, चलनविषयक धोरणाची साधनं, त्याचा एक तक्ता मी पुस्तकामध्ये दिलेला आहे, व्हिडिओजमध्ये पण दिलेला आहे. तो तक्ता पाठ करणं आवश्यक आहे आणि चलनवाढ असताना काय केलं पाहिजे आणि चलन घट असताना काय केलं पाहिजे याचे इंटरलिंकिंग आपल्याला कळालं की आपल्याला मॉनिटरी पॉलिसी उत्तमरित्या कळते. एक 2-3 चित्र तुमच्याबरोबर शेअर करतो. आपल्या हातात जे काही पैसे असतात पब्लिकच्या हातामध्ये त्याच्यावर चलनवाढ आणि चलन घट ठरत असते. आपल्याकडे जर खूप पैसे असतील तर चलन वाढ होते, जर पैसे कमी असतील तर चलन घट होते. आपल्याकडच्या पैशावर नियंत्रण ठेवणारं थेट साधन म्हणजे बँका असतात. बँकांचे व्याजदर कमी जास्त होतात तसा आपल्या हातातला पैसा कमी जास्त होतो. बँकांनी व्याजदर कमी केले तर आपल्याला सहज कर्ज मिळतं आणि आपण कर्ज घेऊन वस्तू घेत सुटतो म्हणजे चलनवाढ निर्माण होते. म्हणजे बँका आणि आपला संबंध असतो, आपला आणि चलनवाढीचा संबंध असतो. तसा बँकांच्या आधी रिझर्व्ह बँकेशी संबंध असतो. रिझर्व्ह बँक बँकांना कर्ज देत असते, ते रेपो दराने देते किंवा बँक दराने देते. रिझर्व्ह बँक बँकांना ज्या दराने कर्ज देते तो जो व्याजाचा दर आहे त्या व्याजाच्या दरावर ठरतं की बँक आपल्याला कोणत्या दराने कर्ज देईल आणि त्याच्यावर ठरतं की आपण चलन वाढ निर्माण करणार की चलन घट निर्माण करणार. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किमती नियंत्रित ठेवणं हे थेट काम आहे रिझर्व्ह बँकेचं, प्रत्यक्षतः अप्रत्यक्षतः. काही ठिकाणी ती प्रत्यक्ष साधनं वापरते, उदाहरणार्थ CRR, SLR किंवा काही ठिकाणी अप्रत्यक्ष साधनं वापरते, उदाहरणार्थ व्याजदर, रेपो दर, बँक दर सारखे व्याजाचे दर. तर या पद्धतीचं हे जे काही ट्रान्समिशन आहे कुठपर्यंत त्या इन्फ्लेशनपर्यंत, कुठपर्यंत त्या CPI पर्यंत, कन्झ्युमर प्राइस इंडेक्सपर्यंत हे जे ट्रान्समिशन आहे ते आपल्याला कळालं तर आपल्याला या प्रश्नाची उत्तरं चांगली देता येतात. उदाहरणार्थ एक आहे RBI रेजेस रेपो रेट. RBIने रेपो रेट वाढवला. आता हा जो वाघ आहे, वाघ म्हणजे RBI. RBIने लोन्सचा जो रेट आहे तो वाढवला म्हणजे व्याजदर वाढवला. व्याजदर वाढवला तर काय होतं, त्याचा बँका आणि बँकांनंतर आपल्यावर त्याचा फटका बसतो. आपल्यावर फटका बसतो म्हणजे काय, आपल्याला कर्ज महाग होतात. आपल्याला कर्ज महाग झाले की आपण कर्ज घेत नाही. ठीक आहे. आणि चलनवाढ आटोक्यात येते. म्हणजे चलनवाढ असेल तर रेपो दर वाढवला पाहिजे असं या चित्रातून आपल्याला समजतंय. हे इंटरलिंकिंग समजायला पाहिजे तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येतं. किंवा जेव्हा मंदी असते तेव्हा काय करतं, रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कपात करतं, रेपो दर कमी करतं. म्हणजे इथे हा वाघ आहे पुन्हा रिझर्व्ह बँक आणि ते कापतंय व्याजाचा दर. व्याजाचा दर कापला जातो म्हणजे व्याजदर कमी होतात, कर्ज स्वस्त होतात. कर्ज स्वस्त झाले बँकांना की बँका लोकांना कर्ज स्वस्तात देतात. आपल्याला कर्ज मिळतं, आपण ते कर्ज घेतो आणि वस्तू घेतो, मागणी वाढते, अर्थव्यवस्था फिरती होते. कोविड काळामध्ये जेव्हा मंदी होती तेव्हा व्याजदर कमी झाले होते, रेपो दर कमी केले होते रिझर्व्ह बँकेने. त्याच्यामुळे बँकांचे व्याजदर कमी झाली होती. का, कशासाठी, आपल्याला आपल्या हातात पैसा देण्यासाठी. प्रत्यक्ष साधनं आहेत, अप्रत्यक्ष साधनं आहेत. क्वांटिटेटिव्ह काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, काही क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणजे संख्यात्मक, गुणात्मक. तर अशा पद्धतीचा तक्ता आणि त्याची परिणाम आणि चलनवाढ असताना काय करायचं, चलन घट असताना काय करायचं, अशा पद्धतीचं जर आपल्याला लिंकिंग करता आलं, प्रश्नाचं उत्तर देता येतं. उदाहरणार्थ PSA कंबाईन पूर्व 2022ला प्रश्न विचारला, खालीपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही. क्वांटिटेटिव्ह मेजर नाहीये. क्वांटिटेटिव्ह मेजर नाहीये म्हणजे क्वालिटेटिव्ह मेजर आहे. क्वालिटेटिव्ह मेजर आहे मोरल सुएशन, नैतिक समजावणी, की एखाद्या बँकेने व्याजदरात जे वरून सांगितलेलं रिझर्व्ह बँकेने त्या पद्धतीने एखाद्या बँकेने बदल केले पाहिजे. ते करत नसेल तर तिची नैतिक समजावणी केली जाते, मोरल सुएशन केलं जातं तिचं, की आम्ही जे सिग्नल पाठवते तू पुढे पाठवले पाहिजेत. नसेल पाठवलं तर नंतर मग तिच्यावर ॲक्शन घेतली जाते. पण बाकी बँक रेट, CRR, SLR हे जे काही आहेत ते क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ठीक आहे. इथे विचारलंय क्वांटिटेटिव्ह नाहीये म्हणजे क्वालिटेटिव्ह आहे, म्हणजे मोरल सुएशन हे क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. मग तो तक्ता आहे, तो तक्ता जर आपल्याला समजलं तर आपल्याला दुसरा पर्याय सहज निवडता येतो.
STM मेन्स 2017ला प्रश्न विचारला, वित्तीय व्यवस्थेत रोखतेवर प्रभाव टाकणारा अलीकडील कोणती नवीनतम उपाय रिझर्व्ह बँकेने सुरू केला आहे? ते मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी नावाची एक फॅसिलिटी रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली होती अलीकडे, की एखाद्या बँकेला एका दिवसासाठी जर अत्यंत कर्जाचं म्हणजे तिच्याकडे पैसेच नाहीत उपलब्ध, तर ती रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेऊ शकते. पण तिच्याकडे त्याला तारण म्हणून पण तिच्याकडे काही अवेलेबल नसेल, तर ती SLR मध्ये कपात करते आणि जे सरकारी प्रतिभूती असते त्या रिझर्व्ह बँकेकडे तारण म्हणून ठेवते. तर एक सुरक्षा झडप तिला मिळते एका दिवसासाठी. सुरक्षा झडप म्हणतात त्याला. सेफ्टी व्हॉल्व असं म्हटलं जातं. ते एका दिवसाच्या त्या सेफ्टी व्हॉल्वसाठी म्हणजे एका दिवसाच्या त्या कर्जासाठी जे व्याज द्यायला लागतं त्याला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट असं म्हटलं जातं. म्हणून मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हा नवीनतम उपाय अलीकडे रिझर्व्ह बँकेने सुरू केला होता बँकांना एका दिवसासाठी जीवदान देण्यासाठी. ते STM मेन्स 2017ला हा प्रश्न विचारला होता. मॉनिटरी पॉलिसीचं ते इन्स्ट्रुमेंट आहे. किंवा STM मेन्स 2019ला विचारला, राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका पार पडते. म्हणजे राज्यांना त्यांचं जमा आणि त्यांचा खर्च याच्यामध्ये काही इम्बॅलन्स असेल तर त्याच्यामध्ये काही मॅनेजमेंट करायचं असेल तर रिझर्व्ह बँक राज्य सरकारांना मदत करते. उदाहरणार्थ महाराष्ट्राला मदत करते. राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीत मदत करते. म्हणजे महाराष्ट्र सरकारला कर्ज उभारून देते बॉन्ड विकून. किंवा भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातून 2 वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते. जेवढे सगळे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांच्या मुख्य राज्य वित्त सचिव असतात. त्यांची 2 वेळा रिझर्व्ह बँक मुंबईमध्ये मीटिंग घेत असते वर्षभरातून. कशासाठी? राज्यांना गाईड करण्यासाठी, की राज्यांची जमा, राज्यांचा खर्च याच्यामध्ये अकाउंट्स कसे ठेवले पाहिजेत. कारण ते सगळे अकाउंट्स राज्यांचे रिझर्व्ह बँकेकडे असतात. तर त्या संबंधित रिझर्व्ह बँकेची कार्य कोणती या संबंधित हा प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगितलं रिझर्व्ह बँकेची रचना, रिझर्व्ह बँकेची कार्य आणि रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं कारण मॉनिटरी पॉलिसी याच्या संबंधित मुद्दे करून ठेवायचे आहे. तर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे मुद्रा नीती. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र. दोन्ही ओव्हरलॅप होणारे मुद्दे आहेत. हे दोन्ही आताच करून ठेवायचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे प्रकरण आहे 7वं. याच्यामध्ये मी आत्ता तुम्हाला सांगितलेले सगळे मुद्दे अगदी वाक्यानुरूप वर्णन करून स्पष्टीकरण देऊन दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आयोगाने विचारलेल्या विविध प्रश्नांचं हायलाईट मी रेड फॉन्टमध्ये अख्ख्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर जेवढे लाल अक्षरं तुम्हाला दिसतील त्याचा अर्थ असा आहे की आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेत. माझ्या कोर्समध्ये मी 9, 10, 11, 12 असे व्हिडिओज त्याच्या संबंधित टाकलेत, की रिझर्व्ह बँक मॉनिटरी पॉलिसीचे वेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि फायनान्शियल बँकिंग रिफॉर्म्स आणि मॉनिटरी रिफॉर्म्स, की जसं आत्ता आपण बघितलं की मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हे अलीकडे सुरू झालेलं आहे. तर ते मॉनिटरी रिफॉर्म्समध्ये आहे. तर अशा पद्धतीचे रिफॉर्म्स पण मी त्याच्यामध्ये सांगितले आहेत. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कशाचा अभ्यास कराल टिक करा. रिझर्व्ह बँकेची रचना, गव्हर्नर, 21 डायरेक्टर असतात गव्हर्नरसह. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे काय, त्याची मुख्यालय कुठे आहे, त्याचं जे काय मध्यवर्ती संचालक मंडळ आणि स्थानिक मंडळ त्याचा अर्थ काय होतो, त्याच्याशी संबंधित संस्था. मॉनिटरी पॉलिसी कमिटी, बँक बोर्ड ब्युरो होता, आता त्याचं रूपांतर FSIB मध्ये झालेलं आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीची रचना काय आहे, तिची कार्य काय आहे. चलनविषयक धोरणं, त्याची साधनं, त्याचा तक्ता महत्त्वाचा. रिझर्व्ह बँकेची कार्य, लीड बँक स्कीम, अग्रणी बँक योजना, अग्रक्रम क्षेत्र. मी आता सांगितलं की 40% कर्ज प्रत्येक बँकेला अग्रक्रमाला द्यायला लागतं. त्याचा अर्थ काय होतो. आणि बँका संकटात, मी तुम्हाला सांगितलं की बँक एक बुडाली होती किंवा पाण्यामध्ये. तर अकार्यकारी संपत्ती, नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय, भांडवल पर्याप्तता म्हणजे काय, आणि बेसल निकष भांडवल पर्याप्ततेच्या बाबतीत काय आहे, त्याची एक तोंड ओळख जरी आपल्याला असली तरी त्या बाबतीमध्ये इनफ आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अभ्यास केला की मॉनिटरी पॉलिसी, मौद्रिक धोरण याचा पूर्वचा आणि मुख्यचा सगळा सिलेबस आपला कव्हर होतो. सिलेबसमध्ये पुढे दिलेला मुद्दा आहे प्रिलिम्समध्ये राजकोषीय नीती म्हणजे फिस्कल पॉलिसी, शासकीय अर्थव्यवस्था, लेखा परीक्षण इत्यादी. आणि मेन्समध्ये शब्द दिले सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. सरकारचं जमा आणि सरकारचा खर्च याच्या बाबतीत सरकारचं असणारं धोरण त्याला राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं. आणि या धोरणाचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा त्याला सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स असं म्हटलं जातं. त्यामुळे दोन्ही मुद्दे एकच आहेत. प्रिलिम्सला ज्याचा अभ्यास करायचा आहे त्याचाच अभ्यास मेन्सला पण करायचा आहे. आणि साधारणतः सारख्याच पद्धतीचे प्रश्न प्रिलिमला आणि मेन्सला विचारले जातात. त्यामुळे ते आत्ताच व्यवस्थित करून ठेवलं. शासकीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त आहे, हा जो मुद्दा आहे मुख्यचा तो आत्ताच कव्हर होऊन जाईल. काय अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला. सरकार जमा करतं आणि खर्च करतं. जमा, त्याची जी जमा आहे ती महसुली भांडवली आहे. महसुलीमध्ये कर आणि करेतर आहे. भांडवली जमेमध्ये कर्ज आणि बिगर कर्ज जमा आहे. सरकार खर्च करतं, तो पण महसुली खर्च करतं, भांडवली खर्च करतं. तर सरकारची एकूण होणारी जमा, सरकारचा एकूण होणारा खर्च याचा अभ्यास आपण जिथे करतोय त्याला सार्वजनिक वित्त असं म्हणायचं. आता जमा कमी असतं आणि खर्च जास्त असतो, त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी सरकारला कर्ज पण घ्यायला लागतं. त्यामुळे सरकारचं कर्ज
हे सुद्धा सार्वजनिक वित्त या सदरामध्येच येणारा मुद्दा आहे. त्यासाठी सरकार जे धोरण ठरवतं त्या धोरणाचाच एक भाग म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामध्ये सरकार जमा करत असतं आणि खर्च करत असतं. खर्चाच्या माध्यमातून, जमेच्या आणि खर्चाच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेमध्ये हवे ते बदल घडवत असतं. कधी ते एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी, कधी कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी राबवत असतं. फिस्कल पॉलिसी ही डेव्हलपमेंट ओरिएंटेड असते, कधी ती विकास करणारी असते, कधी अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणारी असते. अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी ती आरोग्यावर, शिक्षणावर किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्याचं काम करत असते. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या विकासाच्या अँगलने पण आपल्याला थोडासा अभ्यास करायला लागतो. अर्थसंकल्पाचे काही प्रकार पडतात. उदाहरणार्थ जेंडर बजेट. आता जेंडर बजेटवर प्रश्न विचारला होता. शून्य आधारित अर्थसंकल्प, फलनिष्पत्ती अर्थसंकल्प, कार्य आधारित अर्थसंकल्प असे अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत. त्या प्रकारांवर पण चर्चा केली पाहिजे, त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. अर्थसंकल्पामध्ये आणखी एक प्रश्न ठरलेला असतो जो प्रिलिमला विचारला जातो, मेन्सला सुद्धा ठरलेला आहे. तो आहे जमा आणि खर्चाच्या संबंधित असणारे सूत्र. उदाहरणार्थ सरकारचा एक्सपेंडिचर म्हणजे एवढा खर्च आहे सरकारचा आणि एवढी जमा आहे, रेव्हेन्यू जमा आहे आणि या जमा आणि खर्चातलं हा जो फरक, हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण फिस्कल डेफिसिट असं म्हणतो. तीच डेफिसिट जर बजेटमध्येच असेल तर त्याला बजेटरी डेफिसिट असं म्हणतो. तर बजेटरी डेफिसिट आहे, फिस्कल डेफिसिट आहे, प्रायमरी डेफिसिट आहे, रेव्हेन्यू डेफिसिट आहे. या सर्व डेफिसिट, या सर्व तुटींचे सूत्र पाठ करून ठेवावी लागतात, कारण त्याच्या या सूत्रांवर प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ आता कंबाईन ग्रुप सी ला 2021 ला प्रश्न विचारला होता की समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय. तर जेव्हा सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असेल तेव्हा त्याला बॅलन्स बजेट म्हणायचं. तो इम्बॅलन्स झाला म्हणजे डेफिसिट निर्माण होणार. किंवा पीएसए कंबाईन पूर्वला लिंग अंदाजपत्रकावर प्रश्न विचारलेला आहे की जेंडर बजेटिंग म्हणजे काय. तर अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद करणं. लिंग जेंडर बजेटवर नंतर असा पण प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये जेंडर बजेट कधी सादर झालेला, किंवा जसं पहिलं ओरिसामध्ये सादर झालेलं आहे. तर हे सगळे पॅरलल क्वेश्चन्स आहेत, ते त्या पद्धतीने विचारले जातील. त्यामुळे मी सांगितलं की अर्थसंकल्पाचे जे प्रकार दिलेले आहेत पुस्तकात पण मी, तर ते व्यवस्थित करून ठेवणं अपेक्षित आहे. कंबाईन पूर्व 2017ला प्रश्न विचारला की भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. आता सरकार जमा आणि खर्चामध्ये तूट ठेवते, त्याला आपण तूट फिस्कल डेफिसिट असं म्हणतो, राजकोषीय तूट. मग ती भरून काढण्यासाठी सरकारकडे वेगवेगळे उपाय आहेत. उदाहरणार्थ अनुदान घेणं, कर्ज घेणं, अंतर्गत कर्ज घेणं, परकीय कर्ज घेणं, किंवा रिझर्व्ह बँकेकडनंच उचल करणं, किंवा शेवटचं सगळे उपाय संपले की नोटा छापायला लागतं सरकार रिझर्व्ह बँकेच्या मार्फत, आणि चलन निर्माण करणं हा उपाय ठरतो. तर जर तुटीचा अर्थ भरणा करायचा असेल तर काय काय करायला लागतं. केंद्र सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेतं, किंवा सरकारी हुंडीच्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँकेकडे जी शिल्लक आहे ती कमी करतं, म्हणजे रिझर्व्ह बँकेकडनं उचल करतं. आणि हे सगळे ऑप्शन संपले असतील तर चलन निर्माण करतं, म्हणजे नोटा छापतं. सर्व उपाय बरोबर आहेत. ABC चौथा उपाय बरोबर आहे. तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. वर आपण बघितलं चलनवाढीमध्ये तुटीच्या भरण्यामुळे काय होतं, तर चलनवाढ निर्माण होते. हे सगळे इंटरलिंक होणारे मुद्दे आहेत. किंवा जे काही 3 प्रकारची निधी आहेत, हे राज्यघटनेच्या अँगलने काही प्रश्न पण विचारले जातात. उदाहरणार्थ ASO मेन्स 2019 112 कलमा अन्वये आपण वार्षिक वित्तीय विवरण मांडत असतो. मग 110 पासून ती कलम सुरू 117 पर्यंत त्या विविध अर्थसंकल्पाशी संबंधित असणारी जी कलमं आहेत ती पण करून ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अगदी तिकडे 266, 1, 2 आणि 267 ती पण कलम निगडित आहेत. उदाहरणार्थ संचित निधी, आकस्मिक निधी आणि सार्वजनिक लोकलेखे. तर त्याच्या संबंधित पण थोडीशी माहिती तुमच्याकडे असू देत, जी राज्यघटनेत लागणार आहे किंवा पॉलिटी लागणार आहे, इकडे पण लागणार आहे. उदाहरणार्थ भारतीय संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये कशा कशाचा समावेश होतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर पंतप्रधानांचे मानधन आणि भत्ते याचं त्याच्यामध्ये नाही आहे, चार्ज एक्सपेंडिचरमध्ये नाही आहे. STM 2020ला सूत्रांवर प्रश्न विचारला होता की राजकोषीय तूट म्हणजे काय. ठीक आहे, तर महसुली प्राप्ती, भांडवली प्राप्ती आणि त्याच्यातनं एकूण खर्च वजा केला तर राजकोषीय तुटीचं सूत्र मिळतं. किंवा अंदाजपत्रकीय तूट अधिक कर्ज आणि देयता हे पण सूत्र मिळतं. राजकोषीय तुटीची एक 5 सूत्र मी पाठ करायला सांगितलेली आहेत, ती पुस्तकात पण मी दिलेली आहे. तर व्यवस्थित केली तर या राजकोषीय तुटीच्या उत्तरापर्यंत पोहोचतात. A आणि B दोन्ही आहेत, दुसरा ऑप्शन याच्यातलं निवडणं अपेक्षित आहे. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय, बजेट डेफिसिट म्हणजे काय. STM 2021ला आता प्रश्न विचारला होता. तर एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च, टोटल रिसिट्स मायनस टोटल एक्सपेंडिचर. याला लागून सार्वजनिक वित्ताला लागून आपल्याला कर रचना, कर हे पण प्रकरण आपल्याला करणं अपेक्षित आहे. कारण कर रचना किंवा कर हे असे शब्द प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये पण नाहीये
आणि मेन्सचे जे हेडिंग्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये पण नाहीये. पण हा भाग पूर्णपणे सार्वजनिक वित्तातलाच एक भाग आहे. त्यामुळे कर रचना हा आपल्या सिलेबसचा पूर्वचा पण आणि मुख्यचा पण अविभाज्य भाग आहे. जेव्हा आपण शासकीय अर्थव्यवस्था म्हणतो त्याच्यामध्ये कर रचना येणारच आहे आणि जेव्हा आपण सार्वजनिक वित्त म्हणतो तर त्याच्यात पण कर रचना येणारच आहे. त्यामुळे कर रचनेसंबंधित आपल्याला बेसिक माहिती गोळा करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. ठीक आहे. प्रत्यक्ष कर एक बोलकं चित्र आहे बघा. हे चित्र सर्वाधिक प्रसिद्ध झालेलं आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकन सरकार आहे आणि अमेरिकन जनता आहे. जनतेकडून अमेरिकन सरकार इन्कम टॅक्स गोळा करते. म्हणजे अगदी बंदूक दाखवून गोळा करते. कारण कर म्हणजे सक्तीचं देणं असतं. सक्तीचं देणं याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर डायरेक्ट टॅक्सेस कोणते? उदाहरणार्थ इन्कम टॅक्स आहे. डायरेक्ट टॅक्स आहे जो थेट आपल्याकडनं वसूल केला जातो. किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. उदाहरणार्थ जीएसटी. आधीचं बंदुकीचं चित्र आणि आताचं हे चाकूचं चित्र मला वाटतं काय खूप फरक नाहीये. तर जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. त्याचे 4 स्तर आहेत 5, 12, 18, 28 आणि जीएसटी इनडायरेक्ट म्हणजे भरणारा वेगळा असतो आणि खिसा वेगळ्या माणसाचा खाली होतो. जीएसटीशी संबंधित केंद्र आणि राज्यांमध्ये वाद आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यासाठी जीएसटी कॉम्पेन्सेशन ऍक्ट संमत करून राज्यांना जर पहिले 5 वर्ष नुकसान झालं तर ते केंद्र भरून काढेल असं आश्वासन केंद्राने राज्यांना दिलं होतं. ते कितपत पूर्ण केलं वगैरे वगैरे ही चर्चा नंतरची आहे. पण हे आपल्याला माहिती पाहिजे की डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण काय आहे आणि त्या बाबतीमध्ये इतर करांचे दर आणि विविध अर्थसंकल्पांमध्ये त्यासाठी जी वित्त विधेयक सादर होतात त्याच्या अन्वये करांच्या दरांमध्ये जे काही बदल केले जातात किंवा थोड्या सुधारणा केल्या जातात तर त्या आपल्याला एक बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा त्याच्याशी असणारा मुद्दा की वित्त आयोग 280 कलम वित्त आयोग जी शिफारस करतं की केंद्राने विभाजन योग्य करांपैकी किती वाटा राज्यांना दिला पाहिजे. तर 13व्या, 14व्या आणि 15व्या वित्त आयोग, त्यांची रचना, त्यांचे अध्यक्ष, त्यांच्या शिफारशी या थोडक्यात जर आपण थोड्या समराईज करून ठेवल्या तर त्याच्यावरचे प्रश्न प्रिलिमला पण विचारले गेलेले आहेत, मेन्सला सुद्धा विचारले गेलेले आहेत. तर त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल जर आपण आताच व्यवस्थित याचा अभ्यास करून ठेवला. मेन्सला परत खूप जास्त डिटेल करण्याची गरज पडणार नाही जर आताच आपण त्याचा अभ्यास उरकला तर. काय प्रश्न, कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेले बघा. कंबाईन गट क ला विचारलेला आहे प्रिलिम 2021 ला. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही म्हणजे प्रत्यक्ष कर आहे? तर कॉर्पोरेशन टॅक्स, महामंडळ कर हा प्रत्यक्ष कर आहे. कंपन्यांना भरायला लागतो आणि ज्या कंपन्यांना नफा होणार आहे त्यांना प्रत्येक रुपया नफ्यावर त्यांना 30% दराने महामंडळ कर भरायला लागतो. त्याच्यानंतर काही स्लॅब्स पण आहेत पण सरासरी 30% असा कॉर्पोरेशन टॅक्स भरायला लागतो. तो त्यांनाच भरायला लागतो, तो दुसऱ्याच्या डोक्यावर ढकलता येत नाही, त्यामुळे तो प्रत्यक्ष आहे. अप्रत्यक्ष कर नाही म्हणजे प्रत्यक्ष आहे विचारलं तर कॉर्पोरेशन टॅक्स. सेल्स टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी ह्याचे काही ड्युटीज आणि टॅक्स आहेत ते आपल्या डोक्यावरचे दुसऱ्याच्या डोक्यावर ढकलता येतात. म्हणजे जे सेल्स करणारे आहेत किंवा जे उत्पादन करणारे आहेत किंवा जे आयातदार आहेत ते सरकारी ऑफिसमध्ये ते कर भरून देतात पण ते ग्राहकाकडनं वसूल करतात, त्यामुळे ते अप्रत्यक्ष कर आहेत. किंवा एसटीआय मेन्स 2021 ला प्रश्न विचारला की विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनडायरेक्ट टॅक्स. खालीलपैकी कोणता कर हा अप्रत्यक्ष कर? तर जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे, आपण आत्ताच त्याचं नाव बघितलं. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा आपण ग्राहक आहोत, आपल्याकडनं वसूल केला जातो पण भरणारे आपल्याकडनं जे वसूल करतात ना ते जाऊन कार्यालयामध्ये भरत असतात, त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हणायचं. पीएसए कंबाईन पूर्व 2021 ला विचारलं की भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार कर पात्र उत्पन्नासाठी आयकर पातळी किती टक्क्यांपर्यंत आहे? त्याचे स्लॅब्स विचारलेले आहेत. तर 5, 20, 30 असे त्याचे स्लॅब्स आहेत इन्कम टॅक्सचे. तर 5 ते 30 याच्या दरम्यान म्हणजे 5, 20, 30, 5 ते 30 अशा दरम्यान त्याचे इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत. तर पातळी म्हणतात त्याला. तर पातळी किती आहे असा प्रश्न विचारलेला. किंवा ग्रुप सी परत पूर्व 2021 ला प्रश्न विचारलाय. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? आयकर हा विषय कोणाचा आहे? अर्थातच केंद्र सरकार. कृषी क्षेत्रापासून उत्पन्न मिळालं तर त्याच्यावर उत्पन्न कर आकारण्याचा विषय राज्यांचा आहे. आणि कृषी क्षेत्रापेक्षा इतर कुठल्याही क्षेत्रातून उत्पन्न मिळालं तर त्याच्यावर उत्पन्न कर आकारण्याचा अधिकार केंद्राला आहे. केंद्र आकारतं आणि वसूल पण करतं. राज्यांचा विषय जरी असला कृषी क्षेत्रातून मिळणारं उत्पन्नावर उत्पन्न कर तरी कुठलंही राज्य त्याच्यावर काही उत्पन्न कर आयकर आकारत नाही. त्यामुळे आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होणार? तर केंद्राला. तर दुसरा ऑप्शन त्याच्यातलं निवडणं अपेक्षित आहे. एसटीआय मेन्स 2018चा प्रश्न आहे. उत्पन्न कराचे प्रकार कोणते? तर खालीलपैकी कोणते कोणते कर हे उत्पन्न कर आहे? तर पर्सनल इन्कम टॅक्स म्हणजे मी जो भरणार माझ्या उत्पन्नावर भरायला लागणारा टॅक्स त्याला पर्सनल इन्कम टॅक्स म्हणायचं. आणि कॉर्पोरेशन टॅक्स जो
कंपन्यांच्या उत्पन्नावर आकारला जातो, कॉर्पोरेशन टॅक्स. हे दोन्ही इन्कम टॅक्स आहेत, उत्पन्न कराचे प्रकार आहेत. वेल्थ टॅक्स हा टॅक्स संपत्तीवर आकारला जातो. इंटरेस्ट टॅक्स हा सुद्धा भांडवली संपत्तीवर आकारला जातो. म्हणजे भांडवली संपत्ती असेल म्हणजे माझ्या ठेवी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर टॅक्स आकारला जायचा, इंटरेस्ट टॅक्स. एक लक्षात घ्या, उत्पन्न आणि संपत्तीमध्ये फरक आहे. उत्पन्न म्हणजे मला 10,000 रुपये महिना पगार आहे, माझं उत्पन्न आहे. आणि संपत्ती म्हणजे मेरे पास बंगला आहे, मेरे पास गाडी आहे, ही संपत्ती आहे. उत्पन्नावरचे कर आहेत पर्सनल इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स. संपत्तीवरचे कर आहेत वेल्थ टॅक्स, इंटरेस्ट टॅक्स. तर उत्पन्नाचे विचारले, मग अ आणि क उत्तर येईल. अ आणि क चौथा ऑप्शन याच्यातलं निवडणं अपेक्षित आहे. STI मेन्स 2020 ला प्रश्न आहे की जीएसटीचे जे काही त्याचा जो जीएसटी नंबर असतो त्यातले पहिले 2 अंक काय निर्दिष्ट करतात? तर राज्यांचा संकेतांक निर्दिष्ट करतात. योग्य पर्याय 3 निवडावा लागतो. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा अंक 27 आहे. त्या जीएसटी क्रमांक जो आहे त्याच्यामध्ये पहिला 27 क्रमांक आले की समजायचं की ते महाराष्ट्रातला जीएसटी नंबर रजिस्टर झालेला आहे. तर जीएसटीवर रिपीटेडली प्रश्न विचारले गेलेले दिसतात किंवा PSA कंबाईन पूर्व 2020 ला प्रश्न विचारलाय FRBM कायद्याशी संबंधित. 14व्या वित्त आयोगाने FRBM कायद्याला कोणता पर्याय सुचवलेला? तर डेप्ट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आपण केल्या तर त्याच्यामध्ये FRBM कायद्याच्या ऐवजी त्याने डेप्ट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन असा कायदा करण्याची शिफारस केलेली आहे. त्या अर्थात आपण ती शिफारस स्वीकारलेली नाहीये. पण मी आता जे तुम्हाला सांगितलं की केंद्र राज्यांना त्याचा विभाजन योग्य करारांपैकी काही वाटा राज्यांना देऊन टाकतं. कोणाच्या शिफारशीनुसार? 280 कलम वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार. तर वित्त आयोगाच्या शिफारशींवर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ते रिपीटेडली आपल्या समोर येतं. त्यामुळे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम दोन्ही ओव्हरलॅप होणारे आहेत, ते आत्ताच संपवायचे आहेत. काय काय? राजकोषीय धोरण, शासकीय अर्थव्यवस्था, लेखा परीक्षण. तेच मुख्य परीक्षेमध्ये सार्वजनिक वित्त 2 ठिकाणी नावं दिलेत. सार्वजनिक वित्त या हेडिंग खाली ते येतं. काय वाचणं अपेक्षित आहे? 8वं प्रकरण आहे मी पुस्तकात दिलेलं सार्वजनिक वित्त आणि 9वं प्रकरण दिलेलं आहे कर रचना. हा सिलेबस जुन्या STI मेन्सला जवळपास 1/3 हा सिलेबस होता इकॉनॉमिक्समध्ये आणि राज्यसेवा मुख्यला पण 1/3 होता. त्यामुळे त्याला खूप जास्त वेटेज आहे. हा टॉपिक खूप जास्त डिटेल करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मी खूप जास्त व्हिडिओज माझ्या कोर्समध्ये बनवलेले आहेत. पब्लिक फायनान्स अँड फिस्कल पॉलिसी, बजेट कन्सेप्ट्स, बजेट प्रोसिजर्स याच्यामध्ये मी राज्यघटनेतली सगळी कलमं त्याच्यात वर्णन केलेली आहे. अकाउंटिंग, ऑडिटिंग, कॅग पर्यंत मी त्याची माहिती दिलेली आहे. फिस्कल रिफॉर्म्स त्याच्यामध्ये FRBM कायद्याची माहिती दिलेली आहे. टॅक्स कन्सेप्ट्स, इंडियन टॅक्स स्ट्रक्चर, GST, टॅक्सेस युनियन अँड स्टेट्स, केंद्राची कोणते, राज्याचे कोणते, केंद्र राज्यांना वाटा कसं देतं, अनुदान कसं देतं, कर्ज कसं देतं आणि टॅक्स रिफॉर्म याच्यामध्ये विविध समित्यांची माहिती पण मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एवढं वाचणं अपेक्षित आहे. काय काय टिक करणार आपण त्याच्यामध्ये? सार्वजनिक वित्तात काय काय वाचणार? सार्वजनिक वित्त हा विषय मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचा आहे. त्याला मदत करणारे 2 आहेत, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू. रेव्हेन्यू जो या मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंट अंतर्गत कार्यरत असणारा जो बजेट डिव्हिजन आहे त्याला मदत करतं. कशासाठी? की जमा किती होणार. एक्सपेंडिचर डिपार्टमेंट काय मदत करतं? की खर्च किती होणार. आणि हा जो काही बजेट डिव्हिजन आहे जो इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंट अंतर्गत काम करतो, जो बजेट डिव्हिजन भारतामध्ये बजेट तयार करण्याचं काम करत असतो. तर बजेट याला लागूनच आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे, पण मी माझ्या वर्कशीटमध्ये तो वेगळा मांडलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर मी वेगळी चर्चा करणार. तर सार्वजनिक वित्तामध्ये काय काय शिकणं अपेक्षित आहे? सार्वजनिक वित्त म्हणजे काय, त्याची व्याख्या, राजकोषीय धोरण म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय नेमका फरक आहे, अर्थसंकल्पाचा इतिहास, पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला, स्वातंत्र्यानंतर कोणी सादर केला, प्रश्न विचारले गेलेले आहेत. पहिल्या अर्थमंत्री कोण, की महिला अर्थमंत्री ज्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला. भारतीय अर्थसंकल्पाचे गुणधर्म काय आहेत. अर्थसंकल्पाचे प्रकार मी आत्ता सांगितले की जेंडर बजेटवर प्रश्न विचारला. ते सार्वजनिक निधी म्हणजे संचित निधी, सार्वजनिक लोकलेखे, आकस्मिक निधी यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. धन विधेयक आणि अर्थविधेयक जे पॉलिटीमध्ये तुम्हाला टॉपिक्स आहेत ते पण करणं अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय कार्यपद्धत की बजेट कसा तयार होतो, मी आता जे तुम्हाला बजेट डिव्हिजन बद्दल माहिती सांगितली ती. विविध व्याख्या पण दिलेल्या आहेत आणि विविध तुटी पण मी दिलेल्या आहेत. तुटींची सूत्र की राजकोषीय तूट म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, ते एक 4-5 सूत्र पाठ करायला लागतात, त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न असतो. तुटीचा अर्थ भरणा कसा केला जातो, म्हणजे खर्च आणि जमात फरक असतो, मग कर्ज घ्यायला लागतं सरकारला, अंतर्गत कर्ज, परकीय कर्ज, नोटा छापणं वगैरे वगैरे, ते आपण बघितलं आता. मग त्यानं सरकारवर वारंवार कर्ज घेऊन सरकारवर कर्ज चढत असतं, त्याला सरकारची देणी, गव्हर्नमेंट लायबिलिटीज असं म्हणतात. सरकारवर आता किती कर्ज आहे, त्या कर्जाचे किती प्रकार आहेत, कर्ज आणि देयतामध्ये काय फरक आहे,
या संबंधित बेसिक क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. कंबाईन परीक्षांना सुद्धा, STIMAS ला सुद्धा. सार्वजनिक लेखे आणि लेखा परीक्षण, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ठेवलं जातं. लेखा आणि लेखा परीक्षण प्रिलिमला दिलेले मुद्दे आहेत. तर अकाउंटिंग कोण ठेवतं, ऑडिटिंग कोण करतं, कसं करतं, कॅग, त्याच्या संबंधित कलम, याचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि 3 प्रकारच्या आर्थिक किंवा वित्तीय संसदीय समिती आहेत, जे पॉलिटीला त्याच्यावर प्रश्न ठरलेला असतो, ते त्यांचा सुद्धा कंपॅरेटिव्ह अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि कररचना आपण टॅक्स भरतो आणि तो टॅक्स लोकांवर खर्च होतो. आपण किती टॅक्सचे रेट्स, कर संकल्पना, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय फरक आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे काय, व्हॅट म्हणजे नेमकं काय, व्हॅट पद्धत कशी कोणत्या कोणत्या क्रमाने भारतामध्ये अवलंबली गेलेली आहे, प्रत्यक्ष कर त्यांची यादी, अप्रत्यक्ष कर त्यांची यादी आणि त्यांची माहिती, त्यांच्यात काय सुधारणा झालेल्या आहेत, कसे बदल झालेले आहेत, वित्तीय स्रोत केंद्राचे आणि राज्याचे म्हणजे केंद्राचे कर, राज्यांचे कर, आणि केंद्र राज्यांना विभाजन योग्य करांपैकी काही वाटा देऊन टाकतं. तिथे वित्त आयोगाच्या शिफारशी कारणीभूत ठरतात. आणि राज्यांना योजना सहाय्य, जेव्हा नियोजन आयोग नियोजन आखत होतं तेव्हा योजना सहाय्य दिलं जायचं राज्यांना. त्यासाठी गाडगीळ मुखर्जी सूत्र सारखी सूत्र वापरली जायची. याच्यावर सुद्धा राज्यसेवेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. एवढे एवढे बेसिक कन्सेप्ट आपल्या आत्ताच क्लिअर पाहिजे, जेणेकरून प्रिलिमला आणि मेन्सला आपल्याला त्याची उत्तरं देता येतील. 6वा मुद्दा सुरू करण्याच्या आधी भाग 1 11वी आवृत्ती सध्या बाजारात उपलब्ध आहे. पूर्णपणे अपडेटेड एडिशन आहे आणि पूर्णपणे जो नवीन सिलेबस डिफाईन केलेला आहे त्याच सिलेबसवर आधारित हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. कारण जुना पेपर 4 राज्यसेवेला टार्गेट ठेवून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तोच सिलेबस आत्ता तुमच्या कंबाईन मुख्य परीक्षांसाठी आलेला आहे. त्यामुळे हे तंतोतंत पुस्तक तुम्हाला लागू होतं. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल वगळता या पुस्तकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही वाचण्याची आवश्यकता नाहीये. आणि या पुस्तकावर आधारित कोर कोर्स ऑलरेडी माझ्या ॲपमध्ये 100% सिलेबस कव्हर करणारा ऑलरेडी अवेलेबल आहे. 160 ते 170 व्हिडिओज त्याच्यामध्ये मी अपलोड केलेले आहे आणि खूप डिटेल माहिती आणि 100% एक्झाम ओरिएंटेड माहिती मी त्याच्यामध्ये अपलोड केलेली आहे. तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळवायचं असेल तर जरूर या कोर्सला तुम्ही भेट द्या. त्याच्यामध्ये काही सॅम्पल व्हिडिओज दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक ब्लँक वर्कशीट पण दिलेली आहे. ते वर्कशीटवरनं तुम्हाला अंदाज येईल या सगळ्या पुस्तकाची समरी आपल्याला कशी काढता येऊ शकते आणि खूप लवकर अपडेटेड अभ्यास करून आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसा मिळवता येऊ शकतो.